माउंटेन्स मध्ये होतं कसं की तुमचा एक चुकीचा निर्णय आणि पुढे तुमची डेथ, बाकी तुम्हाला चुकलं खोडा बिडा असला काही ऑप्शन नसतो. असं असतं की बाबा ते 14 माउंटेन सगळ्यांना क्लाइंब करायचं असतं. ते एक ऍज अ माउंटेनियर ते एक सगळ्यांचं स्वप्न असतं, ते एक ड्रीम असतं. दरम्यानच्या काळात तुझं जे एव्हरेस्ट एक्सपिडिशन झालंय त्याच्यापूर्वी तू अन्नपूर्णा केलेलं आहे. बरोबर. आणि त्याबद्दल सहसा बोललं जात नाही. समिट पुशला चाललोय, माहित नाही परत येणार आहे की नाही, माहित नाही त्यांचा आवाज परत ऐकायला मिळणार आहे की नाही, म्हणून तो शेवटचा फोन असतो. इन शॉर्ट तो शेवटचा फोन असतो की बाबा माहित नाही इथून पुढे काय होणार आहे. तुझा प्रत्यक्षात तो एव्हरेस्टचा कसा अनुभव होता, म्हणजे ते बेस कॅम्प पासून आपण सुरुवात करूयात. आम्ही कॅम्प 3 वरतीचा जो दुसरा दिवस होता तो एक फक्त 4 जणांमध्ये एक बॉन्टीची कॅडबरी खाऊन आम्ही फक्त तो दिवस काढला, कारण आमच्याकडे ब्युटेन गॅस कमी शिल्लक होते, आमच्याकडे फूड पण कमी होतं. की माझी हेल्थ कंडिशन इतकी वाईट होती की मला माहित नव्हतं मी परत येईन की नाही. मला त्याचा खूप मोठा डाऊट होता. मला माहित होतं की मी तर प्रत्येक क्लाइंबरनी माउंट अन्नपूर्णा हे सगळ्यात शेवटचं एक्सपिडिशन ठेवलेलं आहे, आणि त्याच्या पाठीमागचं रिझन असं की बाबा चला डेथ झाली तरी नावावर 13 तरी आहेत. आता आपण आर्थिक एव्हरेस्ट जो चढलाय तर त्याबद्दल पडद्या पाठीमागचा आर्थिक एव्हरेस्ट होता, तो हॉरेबल होता. तर त्या चिठ्ठीत त्या मुलीने लिहिलं होतं की ताई, माझे बाबा वारलेत, माझी धुणं भांड्याची कामं करते आणि माझ्याकडे द्यायला तुला एवढेच पैसे आहेत, पण माझ्या एव्हरेस्ट एवढ्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेत. म्हणजे पहिल्या एक्सपिडिशन नंतर माझा अन्नपूर्णाचा जो दावा आमची शेर्पा होता तो एवढा बेस्ट शेर्पा होता की म्हणजे काय लाईक नाही का, लिटरली देव माणूस होता तो. मला इथं माहित नव्हतं मम्मीचं सोनं विकलंय आणि पैसे भरलेत, मला कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती. कॅम्प 2 वरून खाली आल्यानंतर पप्पांना सॅटेलाइट वरून फोन लावला, तासभर रडले, मन मोकळं करून घेतलं आणि त्यांना सांगितलं की सप्टेंबरमध्ये येणारं जे माउंट मनस्लूचं एक्सपिडिशन आहे ते मला करायचं आहे. ते एक्सपिडिशन क्राऊड फंडिंग मधून गोळा केलं, क्राऊड फंडिंग मधून झालं होतं. खूप लोकांनी त्याच्यासाठी मदत केली होती आणि माझ्या डोक्यात एवढंच चालू होतं की मी आता हे वातावरण बघितलंय, मी फेस केलंय, मी लोकांना जाऊन एक्सप्लेन कसं करू. ,40 डिग्रीपेक्षा कमी तापमान, हवेत ऑक्सिजनची कमतरता आणि अशा वेळी समोर मृत्यू दिसतोय, त्यावेळी एका 21 वर्षाच्या मुलीच्या मनात काय विचार सुरू असते. जेव्हा ती 21 वर्षाची मुलगी एव्हरेस्टवर पोहोचते तेव्हा तिला तिचे आई वडील आठवतात. आज आपण भेटणार आहोत कस्तुरी सावेकर हिला आणि तिच्याकडून जाणून घेणार आहोत तिची एव्हरेस्टची जी कहाणी आहे किंवा ती एव्हरेस्टपर्यंत पोहोचण्याची जी एकंदरीत तो तिचा अनुभव आहे तो आज आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. स्वागत आहे कस्तुरी. नमस्कार. कस्तुरी, सुरुवात करताना मला असं विचारायचं आहे की गिर्यारोहण या संदर्भानं तुला लागलेली एक आवड किंवा छंद, तर हा छंद कसा लागला? म्हणजे आता आपण जो इतका मोठा शब्द वापरला गिर्यारोहण, तर जेव्हा सह्याद्रीत फिरायला लागले त्यावेळी गिर्यारोहण किंवा ट्रेकिंग ह्या कुठल्याच गोष्टीची कल्पना नव्हती. तर त्यावेळी मी अंदाजे 3.5 वर्षाची होते आणि मला पप्पा सहज एकदा म्हणाले की बाळा आपण ट्रेकिंगला जायचं का. त्यावेळी मला ट्रेकिंग म्हणजे काय माहिती नव्हतं, की ट्रेकिंग म्हणजे नक्की तिथं जाऊन करायचं काय असतं, चालायचं किती, रस्ता किती, मला काहीच माहिती नव्हतं. मग एखाद्या लहान मूल कसं विचारतं की म्हणजे काय हो पप्पा, ट्रेकिंग म्हणजे काय, तसा प्रश्न मीही विचारला आणि त्यांनी मला एकाच वाक्यात त्याचं उत्तर दिलं, जे उत्तर मला आयुष्यभर ट्रेकिंग करण्यासाठी पुरेसं आहे आणि ते कुठल्याही महाराष्ट्रीयन माणसाला बेसिकली पुरेसं असतं. म्हणजे ते मला म्हणाले की बाळ, शिवाजी महाराज ज्या वाटेवरून चालत गेले ना त्या वाटेवरून आपल्याला चालत जायचंय. अँड दॅट्स इट. लाईक ते माझं हे होतं की मी शिवाजी महाराजांना खरोखर बघू शकले नाही, मी त्यांच्याबरोबर राहू शकले नाही, मी त्यांच्याशी बोलू शकले नाहीत, पण हे जे गड किल्ले आहेत ना त्यांनी त्यांचा सहवास अनुभवलाय, त्यांनी त्यांना बघितलंय, ते त्यांच्याबरोबर राहिलेत, त्यांनी त्यांचा टाइम त्यांच्याबरोबर स्पेंड केलाय. तर जेव्हा ते मला महाराज सांगतील त्यावेळी त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी बघितलेले महाराज मलाही बघायला मिळावेत आणि याच्यासाठी मी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकेन आणि याच्यासाठी तो मार्ग म्हणजे सह्याद्रीत फिरणं. आणि मग असं प्रत्येक किल्ल्यावरती महाराज भेटत गेले, अशा प्रत्येक ट्रेकला म्हणजे
आम्ही लहान असताना ऑलमोस्ट मी 4-5 वर्षाचे असताना मी रायगडला गेले होते. त्यावेळी एका काकांनी आम्हाला विचारलं की मी आणि माझी मैत्रीण होती आर्या शेटे म्हणून, तर त्यांनी आम्हाला विचारलं की बाळा तुमचे पाय दुखत नाहीत का? त्यावेळी आम्ही त्यांना असं उत्तर दिलं की नाही, आमचे पाय दुखत नाहीत, कारण शिवाजी महाराजांनी त्यांचे घोडे आम्हाला दिलेत आणि ते स्वतः चालत येत आहेत. ती एक जी भावना होती ना, त्यांनी ती सह्याद्रीची आवड निर्माण केली. ज्यावेळी त्या रायगडाच्या एखाद्या कड्यावरती उभारलेला असताना जेव्हा एक वाऱ्याची झुळूक येते, त्यावेळी असं वाटतं की जिजाबाई सईबाई आपल्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तो जो फील असतो ना, तो सह्याद्रीत मला घेऊन जात गेला. आणि त्यामुळं ते कुठंतरी शिवाजी महाराजांची आवड, त्यांच्या प्रतीची आस्था गिर्यारोहणात बदलत गेली. सह्याद्रीपर्यंत ठीक होतं, पण थेट जेव्हा तू एव्हरेस्टचं स्वप्न बघितलंस किंवा तिथपर्यंत पोहोचलीस, तो प्रवास कसा होता? एव्हरेस्टचं स्वप्न बघण्यासाठी पण सह्याद्रीच तिथं होता. म्हणजे जसं यशवंतराव चव्हाण म्हटले की हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून आला, तसंच काहीच झालं. हिमालयाचं स्वप्न मी सह्याद्रीतच बघितलं. ते म्हणजे आपला ज्याला महाराष्ट्रातला एव्हरेस्ट समजला जातो तो म्हणजे अलंग मदन कुलंग. आणि त्यावेळी मी 11 वर्षाची होते. अमर अडके सरांचं चाललं होतं की ट्रेकला जायचं, मग ट्रेकच्या आधी प्रिपरेशन, मग ते वाटाड्या शोधा, हे सगळं चालू होतं घरी. तो ट्रेक टेक्निकली डिफिकल्ट होता म्हणून पप्पांचं असं म्हणणं होतं की ही लहान आहे तर हिला नको घेऊन जायला. पण माझं कंटिन्यू असं असायचं की नाही मी येणार, मला घेऊन जावं, मी येणार, मी करते. मग शेवटी माझ्यावरनं कंटाळून त्यांनी अमर अडके सरांना विचारलं की कस्तुरी मागं लागली, काय करायचं, तिला घेऊन जायचं का नाही? ते म्हटले येत असेल तर तिला घेऊन जाऊया. मग आम्ही पावनगडावरती छोटी रॅपलिंगची प्रॅक्टिस केली. म्हणजे टेक्निकल काय असतं ते बाबा समजून घेतलं की नक्की रोप कशाला म्हणतात किंवा डिसेंडर काय असतो, सीट हार्नेस काय असतो, हे त्यावेळी कळालं. आणि अलंग मदन कुलंग झाल्यानंतर 11व्या वर्षी तो महाराष्ट्रातला एव्हरेस्ट झाल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण काहीतरी खूप मोठं अचीव्ह केलंय आणि आता ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठं एका बघितलं पाहिजे ना, आता आपण ते करू शकतो. तो लहान असतानाचा एखादा कॉन्फिडन्स म्हणतो किंवा तो त्याला आपण त्यावेळेचा लवकर झालंय असं पण आहे ना 11व्या वर्षी. आणि त्याला आपण असं म्हणू शकतो की ठीक आहे बाबा, थोडंसं स्वतःला मोठं समजणं असं झालं होतं. तर मी त्या आवेशात पप्पांना विचारलं की पप्पा ह्याच्यापेक्षा मोठं काय असतो, याच्यापेक्षा अवघड काय? तर मला म्हणाले जगातलं सगळ्यात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट. मग मी पुढचा काही विचार केला नाही ना. मी भूगोलात शिकले होते की तो एव्हरेस्ट असतो कुठे, तो नक्की आहे कसा, त्याच्यावरती किती पैसे लागतात चढायला किंवा तो कसा दिसतो, कशाचीही कल्पना नव्हती. त्यावेळी मी त्यांना म्हणाले की ठीक आहे मला एव्हरेस्ट चढायचंय. बरं. आणि ते स्वप्न मी त्यावेळी बघितलं आणि माझं असं होतं की माझ्या मनात असं होतं की हा एव्हरेस्ट बघायचं. त्यानंतर मग मी 8वीच्या भूगोलात शिकले की ते आपली एक काराकोरम रेंज आहे, त्याच्यामध्ये K2 येतो, मग कांचनजुंगा येतो, मग एव्हरेस्ट येतं. त्यावेळी कळालं की तो नक्की आहे कुठे सिच्युएटेड. आणि मग तिथून ते स्वप्न असं पुढं सरकत गेलं. प्रत्येक गोष्टीचं म्हणजे आपण म्हणतो ना की देव आपल्याला अशीच स्वप्न दाखवतो जी आपल्या आवाक्यात करण्यासारखी असतात. म्हणजे आज मी एव्हरेस्ट केला, तुम्हाला एव्हरेस्ट करावासा वाटला नाही. का नाही वाटला? कारण ते तुम्हाला कधी स्वप्न पडलं नाही. का नाही पडलं? कारण तुमच्या नशिबात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या फील्ड मधला एव्हरेस्ट लिहिला होता. तसंच माझ्याबरोबर होतं आणि ते स्वप्न पूर्ण करायला माझ्या पाठीशी तशी माणसं उभारत गेली. ते कुठेतरी म्हणजे मला माहित नाही की किती लोक देव, स्पिरिच्युअलिटी याच्यावरती बिलीव्ह करतात, पण ते घडत गेलं आणि मी तिथपर्यंत पोहोचत गेले. दरम्यानच्या काळात तुझं जे एव्हरेस्ट एक्सपेडिशन झालंय त्याच्यापूर्वी तू अन्नपूर्णा केलेला आहे. बरोबर. आणि त्याबद्दल सहसा बोललं जात नाही किंवा होतंय की मी बाबा अन्नपूर्णा केलंय. त्याबद्दल मला सविस्तर किंवा आमच्या प्रेक्षकांना सविस्तर जाणून घ्यायचंय. अन्नपूर्णा म्हणजे मला खरं सांगायचं तर जर कोणी मला विचारलं की तुला परत आयुष्यात जर तुला एखादं एक्सपेडिशन रिपीट करायचं असेल तर तू ते कुठलं करशील, तर मी डेफिनेटली सांगेन की अन्नपूर्णा. एव्हरेस्ट ऐवजी मला म्हणजे अन्नपूर्णाचा आणि माझा मी कनेक्ट सांगते, तो कनेक्ट खूप वेगळ्या लेवलवरचा आहे. अन्नपूर्णा मी परत एकदा पुन्हा करू शकते. का करू शकते? मला कारण जेव्हा मी पहिले वर्ष एव्हरेस्टचं एक्सपिडिशन केलं त्यावेळी मी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला ऑलमोस्ट 60 days टाइम स्पेंड केला. त्याच्यानंतर मी वर्ल्ड मधलं 8th हायेस्ट पीक मनसलू केलं. त्यावेळी पण मी त्याच्या बेस कॅम्पला ऑलमोस्ट 30-35 days होते, 1 month होते मी तिथे.
पण अन्नपूर्णा बेस कॅम्प असा होता जिथं म्हणजे मनस्लू आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प दोन्हीवर पण तुम्हाला इंटरनेटची सोय होती. तुम्हाला इंटरनेट महाग मिळायचं ऑब्व्हियसली, पण इंटरनेटची सोय होती, तुम्ही जगाशी कनेक्ट राहू शकत होता. पण अन्नपूर्णा बेस कॅम्प असा होता जिथं आम्हाला 60 दिवस आमच्याकडे फोन नाहीत, आम्ही कुठल्याही नेटच्या कनेक्टमध्ये नाही, आम्हाला कुठलीही अपडेट मिळायची नाही. जरी फोन करायचा असेल घरी तरी सॅटेलाइट फोन, ज्याच्यामध्ये 1 मिनिटाला 500 रुपये असे चार्जेस पडायचे, तो सॅटेलाइट फोन, तो एवढाच एक ऑप्शन होता बाहेरच्या जगाशी कनेक्ट होण्याचा. आणि त्या अन्नपूर्णाच्या बेस कॅम्प वरती मी ज्या कस्तुरीला भेटले, मी ज्या आतल्या कस्तुरीला भेटले, ती एक वेगळीच होती. आणि तिच्यानंतर तिने जो एव्हरेस्ट समिट केला ती स्टोरी पण खूप वेगळी होती. आणि अन्नपूर्णा असं आहे की ज्याचा डेथ रेशिओ एव्हरेस्ट पेक्षा पण जास्त आहे. आणि एव्हरेस्टचा डेथ रेशिओ 14% आहे आणि अन्नपूर्णाचा डेथ रेशिओ 34% आहे. आणि हे फक्त मी याच्या आधी ऐकलं होतं. जेव्हा आपण एखाद्या एक्सपिडिशनला मी प्रिपरेशन करतो तेव्हा मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकतो, व्हिडिओज बघतो, किंवा मी पुस्तकं खूप कमी वाचते बेसिकली, बट व्हिडिओज बघून असं ऐकलं होतं की हा बाबा डेथ रेशिओ आहे आणि तिथे एक ॲव्हलांच येतो पर्टिक्युलर, त्याच्यामुळे तो डेथ रेशिओ आहे. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यात तो ॲव्हलांच जेव्हा मी स्वतः एक्सपिरियन्स केला आणि जेव्हा मी तो स्वतः बघितला त्यावेळी मला असं कळलं की मग मला कळलं की काय हा 34%चा डेथ रेशिओ, काय एवढं सगळं, काय एवढं अवघड माउंटेन आहे जिथं हजारांमध्ये एव्हरेस्ट समिट करणाऱ्यांची संख्या आहे, तिथं 400 मध्ये अन्नपूर्णा समिट करणाऱ्यांची संख्या काय. मग ती एव्हरेस्ट इतकी रिपीटेडली वाढली का नाही? कारण जेव्हा मी अन्नपूर्णा समिट केलं होतं फक्त त्या वर्षी त्याच्या आधी फक्त 350 लोकांनी अन्नपूर्णा समिट केलं होतं. कम्पॅरेटिव्ह बाकीच्या एक्सपिडिशन मध्ये ही संख्या खूप कमी आहे, खूपच कमी. आणि माझं अन्नपूर्णा एक्सपिडिशन असं होतं की त्यावेळी पण मृत्यूच्या भीतीने येत नाहीत असं होतं. मृत्यूच्या भीतीने येत नाहीत. आणि होतं कसं की बऱ्याच लोकांचं एम असतं, म्हणजे आता जेव्हा माउंटेनिअरिंग इंडियात आलं त्याच्या आधी जेव्हा फॉरेनियर्स या फील्डमध्ये होते किंवा आपल्याकडे ते आधीपासूनच होतं पण ते आपल्याकडे डेव्हलप झालं नाही. आपल्या इकडे त्या फॉर्ममध्ये येण्याआधी फॉरेनर्स जेव्हा 14 माउंटेन्स क्लाइम करायचे, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये 14,000-8,000 पेक्षा उंच असणारे शिखर आहेत. आणि असं असतं की बाबा ते 14 माउंटेन सगळ्यांना क्लाइम करायचं असतं. ते एक ऍज अ माउंटेनियर ते एक सगळ्यांचं स्वप्न असतं, ते एक ड्रीम असतं. जसं एव्हरेस्ट हे माउंटेनियर्सचं किंवा सह्याद्रीतलं गिर्यारोहण करणाऱ्यांचं स्वप्न असतं, तसं स्वप्न असतं की बाबा आपल्याला 14 शिखरं कम्प्लीट करायचे. तर आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये बघितलं गेलेलं अशी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जर क्रिस्टीन हॅरेला आणि निर्मल पूजा यांचे रेकॉर्ड सोडले तर प्रत्येक क्लाइंबरनी माउंट अन्नपूर्णा हे सगळ्यात शेवटचं एक्सपिडिशन ठेवलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागचं रिझन असं की बाबा चला डेथ झाली तरी नावावर 13 तरी आहेत. हा कुठेतरी त्यावेळी क्लाइम करण्याचा माइंड रेशिओ, एवढी भीती आहे. एवढी भीती म्हणण्यापेक्षा मी जे तुम्हाला ॲव्हलांच बद्दल बोलले ना, तिथे एका सर्टन टाइम पिरियड नंतर एक जो मोठा ॲव्हलांच येतो जो मी स्वतः शूट केलेला आहे, तो ॲव्हलांच असा आहे की एका ॲव्हलांचची कपॅसिटी इतकी असते की ते 1.5 ते 2 किलोमीटर मधला एरिया कव्हर करू शकतं. म्हणजे जर त्याचा असा लाईव्ह एक्सपिरियन्स किंवा जर तुम्हाला जर ओरिजिनल स्टोरी ऐकायची असेल तर 2016 साली माउंट एव्हरेस्टच्या कॅम्प 2 वरती माउंट नुप्सेवरून एक ॲव्हलांच आला होता. त्यावेळी ॲट अ टाइम 16 शेर्पांची डेथ झाली होती. आणि त्या वर्षी नेपाळ गव्हर्नमेंटनी ते एक्सपिडिशन ऑफिशियली बंद केलं होतं. म्हणजे एका ॲव्हलांच मध्ये इतक्या कॅज्युअलिटीज होऊ शकतात. आणि तो अन्नपूर्णाचा पर्टिक्युलरली जो ॲव्हलांचा एरिया आहे तो खूप रिस्की पोर्शन आहे, कारण तो ट्रॅव्हर्स क्रॉस करूनच तुम्हाला त्या शोल्डरवरती चढावं लागतं. म्हणजे समजा आता आपण इथून तिथपर्यंत चाललोय तर ह्या पार्ट मध्ये मध्ये तो व्हॅलीचा जो पोर्शन आहे ना तिथून वरच्या पॉइंटने ॲव्हलांच ट्रिगर होतो. आणि एवढासा छोटासा ट्रिगर झालेला बर्फाचा तुकडा किंवा एवढासा छोटा वरतून आलेला दगड त्याला आजूबाजूचा आईस चिकटत जातो आणि नंतर त्याचं खूप मोठ्या ॲव्हलांच मध्ये रूपांतर होतं. मग त्याच्यामध्ये पण टेक्निकली डिफरन्सेस येतात की वेट ॲव्हलांच आणि ड्राय ॲव्हलांच. त्याच्यामध्ये वेट ॲव्हलांच जर असेल तर त्याच्यामधून सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड असतं, कारण त्याचं वजन खूप असतं. बर्फ ओला असतो, पावडर स्नो आणि वेट स्नो, जसा डिफरन्स असतो तसाच वेट ॲव्हलांच आणि पावडर ॲव्हलांच. त्या स्नोफॉलमध्ये तो जेव्हा वेट स्नोफॉल होतो, जेव्हा त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त असतं त्यावेळी त्याचं प्रेशर, त्याचा हेवीनेस आणि त्याचं प्रेशर खूप असतं. तसंच वेट ॲव्हलांच जेव्हा येतो त्यावेळी तुम्हाला त्याच्यामधून बाहेर पडणं, ॲव्हलांच मध्ये अडकून त्याच्यामधून बाहेर पडणं खूप अवघड जातं. आणि जितक्या जवळ तुम्ही त्या ॲव्हलांच प्रोन एरियामध्ये असाल तितके मोठे मोठे बोल्डर्स पण पडतात. आणि
आणि असं होतं की वरतून एवढासा पडलेला बोल्डर पण तुमचं हेल्मेट फोडून तुमच्या डोक्याला इंजुरी करू शकतं, कारण त्याच्यावरती ग्रॅव्हिटी ऍक्ट होते, बाकी सगळ्या सायंटिफिक गोष्टी ऍक्ट होतात, त्यामुळे त्याचं स्पीड वाढतं. आणि तिथं हेल्मेट वापरावं लागतं. हा, कंपल्सरी त्या पोर्शन मध्ये हेल्मेट वापरावं लागतं, सिक्युरिटी, पार्ट ऑफ सिक्युरिटी याच्यासाठी. मधला तुझा एक्सपिरियन्स कसा होता? ॲव्हलांच मधला माझा एक्सपिरियन्स सुपर्ब होता. म्हणजे काय झालं की ॲव्हलांच्या पुढे एक असं फुटबॉल ग्राउंड आहे, नाही का, असं पूर्ण प्लॅट्यू आहे, आणि त्याच्यावरून माझी जी टीम होती ती पुढची टीम खूप बरीचशी पुढे निघून गेली होती. त्यांनी ॲव्हलांच प्रोन एरिया क्रॉस करून ते खाली उतरले होते. माझ्या मागचे जे लोक होते ते त्या शोल्डरवरून खाली येत होते. म्हणजे कुठे आता असा जो ॲव्हलांच येतोय त्या ॲव्हलांच्या कडे साईडला होते ते सगळं रोप बांधून. हा, ते रोप फिक्सिंग केलेलं असतं, आणि रोप फिक्सिंग करूनच आम्ही डिसेंड आणि असेंड करतो बऱ्याच वेळेला, प्रत्येक वेळेला ऑलमोस्ट 8000 साठी तरी असंच होतं. आणखीन मी त्या मधल्या पोर्शन मध्ये मी आपली एकटी चालत होते, कारण समिट झालं होतं, आणि समिट झाल्यानंतर कंटिन्युअस 27 तास चालून बॉडी एक्स्ट्रीम एक्झॉस्ट होते, कारण तुम्हाला खूप लवकर डिसेंड करायचा असतो समिट झाल्यानंतर. कारण वरती तुम्ही डेथ झोन मध्ये खूप वेळ राहू शकत नाही, कारण ऑक्सिजन सिलेंडर्सची कमतरता असेल किंवा त्याचं कॅल्क्युलेशन असेल, बऱ्याच गोष्टींचं टेक्निकल कॅल्क्युलेशन असतं त्यामुळं. आणि मी खूप निवांत चालत होते, कारण तेवढा अंगात जीव पण राहिला नव्हता. आणि मला मागून खूप जोरात आवाज आला. मग मागून आवाज आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम मी म्हटलं, मग मी मागं वळून बघितलं की मला कळलं नाही नक्की काय झालं, आणि नंतर बघितल्यानंतर कळालं की ॲव्हलांच ट्रिगर झालाय. आणखीन ॲव्हलांच ट्रिगर झालाय म्हटल्यानंतर मी डोक्यात माझा पहिला विचार हा आला की कस्तुरी तू पळालीस तरी किती पळशील, 100 मीटर, 50 मीटर, चल धरून चाल 300 मीटर पळशील तू, त्याच्या पुढे काय करणार आहेस तू, कसा तो एरिया कव्हर करणार, किंवा कसा तो ॲव्हलांच. तसं ऍक्च्युअल ॲव्हलांच जिथं पडतो तिथून माझ्यापर्यंतचा अंतर डिस्टन्स बरंच होतं. म्हणजे ते परत डिपेंड करतं की ॲव्हलांच जर मोठा आला असेल तर तो तिथल्या डिस्टन्स मध्ये पण येऊ शकतो, तो ते पण कव्हर करू शकतो. तर मी सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे मी माझ्या पॉकेटमधून फोन काढला आणि मी तो ॲव्हलांच शूट केला. कस्तुरी इकडपर्यंत येणार, भागो भागो भागो. आणि ते करत असताना वरच्या लोकांनी खाली वॉकी टॉकीवरती माझ्या शेर्पाला सांगितलं की कस्तुरी व ॲव्हलांच प्रोन एरिया में बैठी आहे. त्याला आलं टेन्शन, ही पोरगी तिथं बसली कशाला, मग हिला काय झालं तर. तो माझ्यासाठी खालून वरती पळत येत होता, आणि मी आपला व्हिडिओ शूट करत होते. व्हिडिओ शूट करता करता तो पावडर जो स्नो होता ना, पावडर स्नो म्हणजे त्याचा जो लास्टची झुळूक म्हणतो ना, ती माझ्यापर्यंत आली होती. त्यावेळी मी फोन बंद केला आणि मी जस्ट खाली वाकले, नाही का, की जेणेकरून ते माझ्या वरतून जावं. पण मला माझ्या शेर्पाने जाम शिव्या घातल्या. मला म्हटलं की तू काय करतेस, नाही का, ॲव्हलांच आलाय, तुला काय झालं असतं, खूप रिस्की पर्सन आहे, आता माझ्या पाठीमागं चालायचं नाही, माझ्या पुढे चालायचं, ब्ला ब्ला, लाईक, नाही का, त्यांनी बरंच लेक्चर दिलं. आणि नंतर लाईक मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की तुझं हे करण्यापाठीमागचं पर्स्पेक्टिव्ह काय, तू हे का केलंस, तुझा जीव तुला महत्वाचा असायला पाहिजे. पण जेव्हा मी 60-60 दिवसांचे असे एक्स्ट्रीम डिफिकल्ट एक्सपिडिशन्स करून येते ना, त्यावेळी मला बरेचसे लोक प्रश्न विचारतात की कस्तुरी हाऊ वॉज युअर ट्रिप. आणि मी असा विचार करते की मी कुठल्या बीचवरती गोव्याचा गेले होते की दॅट दे सेम्स की ट्रिप, वा किती छान वातावरण आहे, मी बीचवरती बसले पडू नये, लाईक, नाही का. ट्रिप आणि एक्सपिडिशन ह्याच्यामध्ये लोकांना फरकच कळत नाही. आणि जेव्हा आम्ही लोकांना एक्सप्लेन करतो ना, त्यावेळी त्यांनी ते बघितलेलं नसतं, त्यामुळे त्यांचं इमॅजिनेशन तिथपर्यंत पोहोचत नाही. मग काहीतरी दाखवायला पाहिजे ना त्यांना की बाबा हे बघा, हे असं असतं. बरेच लोक मला असं वाटतात की आपल्या इकडं खूप गरम होतं, नाही का, तिथं थंड मध्ये गेल्यानंतर तुला बरं वाटत असेल. अरे रात्रीचं -40 -60 डिग्री टेम्परेचर जातं, काय कुठचं बरं वाटत असेल. हे मला असं होतं की मला लोकांना दाखवायचंय की आम्ही हे करायला जातो. बघितल्यावर ते शॉक असतील बरं. हा, आणि म्हणजे लोक मला विचारतात की काय तुमचे शोकले खर्चिक आहेत, म्हणे मोठे मोठे आहेत, तुम्हाला 40 आणि 50-50 लाख रुपये लागतात. अरे म्हणजे तिथं आम्ही 40-50 लाख घेऊन चैना करायला नाही जात, आम्ही तिथं काहीतरी जेन्युइन करायला जातो, जेन्युइन स्वतःसाठी, त्या माउंटेनसाठी, या कम्युनिटीसाठी काहीतरी एक्सप्लोअर करायला जातो. त्यावेळी आम्ही एवढं सगळं बघतो. हे मला लोकांना दाखवायचं होतं की हे बघा, आणि याच्यासाठी
माझं रिझन होतं की तो व्हिडिओ शूट करणं. मग भले मला असं म्हणजे मला एक अंदाज होता की मला काही होणार नाही त्याच्यामध्ये, आला तर पावडर स्नो येईल, मला काही हार्म होणार नाही, म्हणून मी तो व्हिडिओ शूट केला होता. त्याचं मला शेर्पाने खूप ओरडला होता, तो एक्स्ट्रीमली माझ्यावरती भडकला होता जाम. अन्नपूर्णाच्या जी मोहीम आहे त्यात जवळपास तू 30-35 दिवस तिथे राहिलेली आहेस आणि त्याबद्दल तू आता बोललीस की तू वेगळ्या पद्धतीनं ते एक्सप्लोर केलंय स्वतःला. हे स्पिरिच्युअली तू कसं बघतेस की स्पिरिच्युअली जेव्हा ते तू बोललेस मागं सुद्धा की एखाद्या माउंटनच्या मनात नसेल, एखाद्या डोंगराच्या मनात नसेल की तू माथ्यावर यावं, तर तो येऊ देत नाही किंवा तुम्ही पोहोचू शकत नाही. करेक्ट. तर त्या दृष्टिकोनातून काय या म्हणजे हे फक्त अन्नपूर्णाचा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स नाही आहे, तर हे प्रत्येक एक्सपिडिशनला माझ्या बरोबर झालं. आणि जसं मी त्याच्या आधी मी हे सांगेन की अन्नपूर्णा मी माझ्यासाठी खूप आवडतं एक्सपिडिशन किंवा प्रिशियस काय आहे ना, तर तिथे मी माझ्या आयुष्यातल्या 2 इम्पॉर्टंट व्यक्तींना भेटले. एक म्हणजे भरत थामेनेनी, जो बूट्स अँड क्रॅम्पॉनचा फाउंडर आहे, आणि दुसरा म्हणजे सत्यदीप गुप्ता. तो सेलर होता, तो शिपवरती असायचा आणि त्याच्यानंतर तो माउंटेनरिंग मध्ये आला. आणि त्यावेळी मी आयुष्यात अशा 2 व्यक्तींना भेटले. म्हणजे म्हणतात ना की माउंटेन्समध्ये तुम्ही एखाद्या माणसाबरोबर 4 दिवस 5 दिवस आहे तर तुम्ही चांगलेपणाचा आव आणू शकता. 65 दिवस तुम्ही चांगलेपणाचा आव आणू शकत नाही. तिचं तुम्ही खरे काय आहात हे तुम्हाला कळतं. बरोबर. आणि त्यावेळी मी माउंटेनमध्ये एक्सपिरियन्स केलं की ही 2 माणसं माझ्यासाठी अशी होती की एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये माउंटेन्समध्ये जरी माझा रेस्क्यू करायला लागला असता आणि कुणीही नसतं आलं तरी हे 2 व्यक्ती नक्की आले असते. ती एक जी प्युअर फॉर्म ऑफ फ्रेंडशिप आहे ना, ती मला त्या अन्नपूर्णाने गिफ्ट केली. सो मी त्याच्यासाठी खूप ब्लेस्ड आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात ॲज अ फ्रेंड म्हणून खूप कमी लोक आहेत. नॉर्मल फ्रेंड म्हणायला खूप फ्रेंड आहेत, पण आपले कोणीतरी फ्रेंड म्हणायला खूप कमी फ्रेंड्स आहेत. आणि त्यावेळी मी बघितलं, म्हणजे प्रत्येक एक्सपिडिशननी मला हे शिकवलं की जसं आपण म्हणतो ना की आपण पैसा कुठल्याही वयात मिळवू शकतो किंवा प्रसिद्धी कुठल्याही एजमध्ये मिळवू शकतो, तशी नाती आणि आपल्यासाठी वेळ देणारी माणसं ही कधीही आपण मिळवू शकत नाही. लाईक नाही का, ते एक साठवणूक असते, ती एक गुंतवणूक असते जी तुमची आयुष्यभर तुमच्याबरोबर राहते. आणि ती मला मिळाली. म्हणजे जेव्हा 60 दिवस आम्ही अन्नपूर्णाच्या बेस कॅम्पला होतो, वेदर ठीक होत नव्हतं, काही केल्या आम्हाला वरती क्लाइंब करता येत नव्हतं, आम्हाला वेदर विंडोज मिळत नव्हत्या. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा आम्हाला फायनल वेदर विंडोची डेट मिळाली की बाबा चला 28 तारखेला 28 एप्रिलला आता तुम्हाला एक्सपिडिशनला वरती समिटसाठी निघायचंय. आता वेदर विंडो म्हणजे काय, तर 8000 मीटरचे जे शिखर आहेत त्याच्या समिटवरून 160 to 260 किलोमीटर्स पर आवर या स्पीडनी विंड फ्लो होतं, ज्याला आम्ही जेट स्ट्रीम्स म्हणतो. आणि त्या जेट स्ट्रीमचा स्पीड एवढा असतो की त्याचं वरून जेव्हा त्या पास होतात त्यावेळी त्याचं जे रोरिंग असतं ते तुम्हाला बेस कॅम्प पर्यंत ऐकू येतं. आपल्या इकडं 70 किलोमीटर आणि 80 किलोमीटरला खांब पडतं. म्हणजे विचार करा की 160 to 260 म्हणजे काय स्पीड असेल त्या विंडचं. ते विंड स्पीड जेव्हा 10 किलोमीटर्स पर आवर याच्या आत येतं त्यावेळी आम्ही असं म्हणतो की तिथे वेदर विंडो ओपन झाली. ते जे गोल्डन आवर असतात ते आम्हाला बघून आम्हाला वरती समिट पोस्टसाठीची चढाई चालू करायची असते. आणि अन्नपूर्णामध्ये असं होतं की मी इतके दिवस पेरेंट्सच्या संपर्कात नव्हते. मी 55 दिवस, म्हणजे पप्पांनी रेकॉर्ड केलेला टाइम आहे, 55 दिवस मी पप्पांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, ना त्यांना फोन ना मेसेज. जे काही कळत होतं ते त्या एजन्सीकडनं कळत होतं की बाबा कस्तुरी आज इथं पोचली, तिथं पोचली, एवढंच. समिट पोस्टला निघायच्या आधी आदल्या दिवशी रात्री मी पप्पांना फोन केला सॅटेलाइट फोनवरून आणि पप्पांना सांगितलं की पप्पा आम्ही समिट पोस्टला चाललोय, उद्या आम्ही समिट पोस्टला जाणार आणि 28 तारखेचा आमचा समिट पोस्टचा वेदर विंडोचा दिवस आहे. म्हणजे तुम्ही एकदम तिसऱ्या कॅम्पला वगैरे असं होतं? नाही, तिसऱ्या कॅम्पला नव्हतो, आम्ही बेस कॅम्पला होतो. समिट पोस्ट कसं असतं की 5 दिवसात आम्ही ते कव्हर करतो. म्हणजे ज्या दिवसासाठी, ज्या रोटेशन आणि ज्या ॲक्लिमटायझेशनसाठी आम्ही मागचे 30 दिवस किंवा 40 दिवस स्पेंड केलेले असतात, तो टप्पा आम्ही 5 दिवसामध्ये कव्हर करत असतो. आणखीन त्या ह्याच्यात मी पप्पांना फोन केला, पप्पांना म्हटलं की आम्ही समिट पुशला चाललोय, आणखीन 28 तारखेचा समिट पुश आहे. आता तुम्हाला असं वाटेल की हा नॉर्मल इन्फॉर्मेशनसाठीचा हा फोन आहे, पण आम्ही जेव्हा तो फोन घरी करतो ना त्यावेळी तो फोन असा असतो की समिट पुशला चाललोय, माहित नाही परत येणार आहे की नाही, माहित नाही त्यांचा आवाज परत ऐकायला मिळणार आहे की नाही, म्हणून तो शेवटचा फोन असतो. इन शॉर्ट तो शेवटचा फोन असतो की बाबा माहित नाही इथून पुढे काय होणार आहे. बेस कॅम्पला आलो तर वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम असते ना त्यावेळी की ते थोडं कॅज्युअली घेताय तुम्ही? नाही, ही कल्पना असते, ह्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड चालू असतात. ह्या गोष्टींची काय म्हणतो त्याला, ह्या गोष्टी
माझ्यावरती, म्हणजे मी बाकीच्यांचा पर्स्पेक्टिव्ह सांगू शकत नाही, पण मी माझ्यावरती या गोष्टी हावी का झाल्या नाहीत. जसं मी तुम्हाला म्हणाले मग अशी मी स्पिरिच्युअलिटीचा जो मी तुम्हाला पॉइंट मांडला, बरोबर. मला माहित होतं की हा जो माउंटन आहे, आम्हाला माउंटेनरिंग मध्ये शिकवतात की जे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला क्लाइम्ब करायचं आहे, तुम्हाला डिसेंड करायचं आहे, तुम्हाला कुठलीही गोष्ट माउंटेनच्या किंवा निसर्गाच्या विरोधात जाऊन करायची नाहीये. तुम्हाला जे काय करायचंय ते निसर्गाच्या सोबतीने करायचंय. आणि जोपर्यंत तो माउंटेन ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या शिखर माथ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग तुम्ही कितीही आटापिटा करा, तुम्ही काहीही करा, ते नाही होत. जेव्हा त्याच्या मनात असतं ना त्यावेळीच ते पॉसिबल होतं. आणि मला माहितीये की आम्ही प्रत्येक एक्सपिडिशनच्या आधी एक छोटी पूजा करतो. ती पूजा याच्यासाठी असते की आम्ही त्या माउंटनला रिक्वेस्ट करतो की बाबा आम्ही ती पूजा, लामा जे असतात ना ते लामा ती पूजा करतात. आणि ते पूजेचा पर्स्पेक्टिव्ह एवढाच असतो की आम्ही बेस कॅम्पला आम्ही रोटेशन्स केलेत आतापर्यंत, जे सगळे रोटेशन सुखरूप झालेत. आता आम्ही समिट पोस्ट साठी आम्ही तुझ्यावरती क्लाइम करण्यासाठी येणार आहे. म्हणजे मी त्या पूजेत माझी भावना अशी असते की मला सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप परत घेऊन ये. मग त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो ना की समिट इज नॉट मॅन्डेटरी बट कमिंग बॅक सेफ टू होम इट इज मॅन्डेटरी. माउंटेन तिथंच आहे, शिखर तिथंच आहे, तुम्ही प्रत्येक वेळी दरवर्षी येऊन सबमिट करू शकता, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुमचा जीव गेला तर म्हणजे एव्हरेस्टच्या कॅम्प 3च्या पुढं आजपर्यंत ज्या काही डेथ झाल्या त्यातल्या बऱ्याचशा डेड बॉडीज तिथं पडून आहेत. डेड बॉडीज खालीही आणलेल्या गेल्या नाहीयेत. म्हणजे तोही एक पार्ट आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना सर सलामत तो पगडी 50, तो वाला सीन असतो आमच्या ह्याच्यामध्ये. आणि जेव्हा मी माउंटेनमध्ये गेले ना तेव्हा मी खूप 2 गोष्टी एक्सपिरियन्स केल्या. त्या अशा होत्या की एक म्हणजे तुम्ही या निसर्गासमोर, तुम्ही किंवा आपण या निसर्गासमोर खूप क्षुद्र आहे, खूप छोटे आहे. आपल्याला इथं काहीतरी 2 गोष्टी मोठ्या केल्या की असं वाटायला लागतं की आपण काहीतरी लय भारी केलं, आपण जगापेक्षा वेगळं केलंय, आपल्यासारखं कुणीच नाही. पण तिथं त्या माउंटेन समोर, त्या नेचर समोर उभारल्यानंतर कळतं की आपण काहीच नाहीये. त्यांनी जर मनात आणलं ना तर आपण उरणार पण नाही. त्यामुळं तो एक जो रिस्पेक्ट किंवा ती एक जी ग्राउंडिंग येते ना, ती ग्राउंडिंग खूप महत्वाची असते. म्हणजे आयुष्यात त्याच्यानंतर तुम्ही एज्युकेशन लाईफमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये कितीही काही वेगळे अचिव्हमेंट्स करा, पण ते तुमचं अचिव्हमेंट तुम्हाला त्या अचिव्हमेंटचा गर्व आणू देत नाही. कारण माहिती असतं, कारण जाणीव असते. ती गोष्ट म्हणजे असं म्हणतात ना की 99% आपल्या हातात असतं, पण तो 1% जो असतो ना तो त्या वरचाच असतो. तो एक हातचा जो शिल्लक त्याने त्याच्याकडे ठेवलेला असतो ना तो त्याचा असतो. आणि ते होतं बिकॉज त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला त्या ह्याच्यापर्यंत पोहोचवून देणं. त्यामुळे ती जेव्हा नम्रता आपल्यामध्ये येते ना त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी डोक्यावरती चढत नाहीत. आणि माझा एक्सपिरियन्स असा आहे की तुम्ही जर माउंटेनियस बघितलं, तुम्ही एखादा, आता आपण हा पॉडकास्ट घेतोय म्हणून, पण हेच जर मी तुम्हाला महाद्वार रोडवरती भेटले असते तर तुम्हाला कळलंही नसतं की मी एव्हरेस्ट करून आली आहे किंवा मी अन्नपूर्णा करून आली आहे किंवा मी कुठल्या तरी माउंटेनवरती चढून आली आहे. नाही, त्या गोष्टी आम्ही त्या गोष्टी आमच्या सॅटिस्फॅक्शन लेवलसाठी किंवा आमच्या अचिव्हमेंटसाठी केलेल्या असतात, त्या जगाला दाखवण्यासाठी नाही. आम्ही जगाला दाखवण्यासाठी वरती चढत नाही, तर ते जग बघण्यासाठी आम्ही वरती त्या शिखरापर्यंत गेलेलो असतो इन शॉर्ट. तर तो पिरियड तो माउंटेन शिकवतो. आणि जेव्हा आम्ही त्या कॅम्प 3च्या पुढे डेड बॉडीज बघतो ना त्यावेळी कळतं की अरे, आपण रस्त्यावरून जाताना एखादी अंत्ययात्रा बघितली तरी आपल्या डोळ्यात पाणी येतं, आपल्या छातीची धडधड वाढते, भले तो आपला कोणी नसला तरीही. पण तिथे एवढ्या लोकांच्या डेड बॉडीज अशाच पडून आहेत, पण कुणीही त्या डेड बॉडी समोर 2 मिनिटं थांबून कोणाला त्याच्याबद्दल वाईट वाटून घेण्याची पण भावना कोणामध्ये नसते. म्हणजे ह्या 2 गोष्टी इतक्या तफावत देणाऱ्या असतात. लाईक नाही का, जिथे इथं आपण खूप भावनिक होतो तिथं त्या गोष्टींचा काही संबंधही नसतो. तिथे त्याच्या फक्त त्या डेड बॉडीज पडलेल्या असतात, त्याच्या गळ्यात फक्त तो कुठल्या देशाचा आहे, त्याचं वय किंवा त्याचं नाव असं त्याच्यामध्ये अडकवलेला असतो तो टॅग. बाकी त्याची बॅग, सिलेंडर सगळं घेऊन गेलेले असतात, काहीही शिल्लक नसतं. आणि त्या डेड बॉडीज वर्षानुवर्ष तशाच राहतात. आणि मी फील केलंय की म्हणजे तुम्ही जो स्पिरिच्युअलिटीचा जो पॉइंट बोललात ना, मी ती स्पिरिच्युअलिटी किंवा मी ती गोष्ट फील केली की प्रत्येक एक्सपिडिशन मध्ये मी फील केलं की कोणीतरी माझ्या सोबत आहे. मग तुम्ही त्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणू शकता, तुम्ही त्याला देव म्हणू शकता, तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला नाव देऊ शकता. पण मी फील केलंय की माझ्या रक्षणासाठी किंवा माझ्या गुडविलसाठी, माझ्या सेफ्टीसाठी माझ्यासोबत कोणीतरी चालतंय. कारण
इथं सह्याद्रीत जाताना आपण गप्पा टप्पा मारत पन्हाळाला जाऊ शकतो, परत आपण मसाई पठारवर जाऊ शकतो, ते पॉसिबल आहे. पण त्या अल्टिट्यूडला जिथं ऑक्सिजन कमी झालेला असतो, जिथं प्रत्येक पावलाला श्वास घेणं डिफिकल्ट झालेलं असतं, तिथं कोणाला कोणाशी बोलायला पण एनर्जी उरलेली नसते. इच्छा असली तरी तितकी एनर्जी नसते. आणि तो जो एकट्याचा प्रवास असतो ना, त्या बऱ्याचशा आतल्या गोष्टी उलगडतो आणि आतल्या गोष्टी बाहेर आणून ते उभ्या करतो. आणि त्यावेळी रिअलायझेशन होतं की हे जे माउंटन्स आहेत ते आपण स्पिरिच्युअल अवेकनिंग जे म्हणतो ना, ते या माउंटन्स मध्ये होतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळा ऐकलंय की साधू संत लोक जातात माउंटेन्स मध्ये, ध्यान बिन करतात. मग ते माउंटेन्स मध्येच का जातात, ते तिथंच का जातात, या गोष्टींपाठीमागचा पर्पज मला त्यावेळी डिस्कवर झाला की तिथं जेवढं आपलं अवेकनिंग होतं ना, तेवढं या ह्याच्यामध्ये होत नाही. कारण आपण आपल्याकडे खूप कमी वेळेला बघतो. आपण आपल्या आरशातच स्वतःला खूप कमी वेळेला बघतो. आपण आतमध्ये कधी झाकून बघणार, स्वतःमध्ये कधी बघणार, स्वतःशी स्वतःचा आपला संवाद खूप कमी होतो, जो व्हायला पाहिजे. ॲक्लिमटायझेशन किंवा त्या ठिकाणी जाऊन राहणं आणि त्या वातावरणाशी मिळतं जुळतं होणं, अशा संदर्भानं तुम्ही बरेच दिवस तिथं जाऊन राहताय आणि त्यानंतर ते काय तुमचं जे समिट आहे ते सुरुवात होतंय किंवा त्याची काय म्हणता येईल की ते तुम्ही सुरुवात करता. करेक्ट. ते माउंटेन चढायला, तर त्याची किती गरज आहे. आणि त्याबद्दल खूप असं बोललं जाते ना की प्रिव्हिलेज आहे, विशेष अधिकारानं हे राहतात, जायचं असतं 1 दिवसातच, पण गेले 50 दिवस इथं का राहिले किंवा 30 दिवस इथं का राहिले, ह्याबद्दल थोडं. येस, ॲक्लिमटायझेशन इम्पॉर्टंट का आहे तर जेव्हा 8,000 मीटरच्या वरती जातो त्यावेळी एअरमधलं ऑक्सिजनचं प्रमाण फक्त 4 to 5% असतं आणि तिथून चालू होतो डेथ झोन. आता आपण या नॉर्मल अल्टिट्यूडला, आता कोल्हापूरचा अल्टिट्यूड जर बघायला गेलं तर 593 मीटर आहे. तेवढ्या अल्टिट्यूड वरून जेव्हा आपण ऑलमोस्ट 8,848 मीटरला जात असतो त्यावेळी हाईट गेन खूप मोठा असतो आणि ऑक्सिजनच्या लेवलमध्ये होणारा जो डिफरन्स असतो तो बॉडीला मिळतं जुळतं करून घ्यावा लागतो. आणि त्याच्यासाठी आम्ही ते रोटेशन्स ठेवलेले असतात. आणि जर बॉडी ॲक्लिमटाईज नाही झाली तर हाय अल्टिट्यूड पल्मनरी ओडिमा म्हणजे लंग्समध्ये पाणी होणं, हाय अल्टिट्यूड सेरिब्रल ओडिमा म्हणजे ब्रेनच्या सेल्समध्ये पाणी होणं आणि ब्रेनच्या सेल्स आणि लंगच्या सेल्स डॅमेज होणं, या मेजर प्रॉब्लेम्सला आम्हाला फेस करावं लागतं. आणि तो प्रॉब्लेम लाईफ टाईमचा असतो, ते आत्ताचं नसतं किंवा बाकीच्या गोष्टींचं नसतं. म्हणजे उदाहरणार्थ रेनॉल्ड मेसनर जो आहे, ज्यांनी विदाऊट ऑक्सिजन जगातली 14ही 8,000 मीटरची शिखरं सर केलेली आहेत, विदाऊट ऑक्सिजन केलेली आहेत. तर त्याच्या ब्रेनवरती, ब्रेन सेल्सवरती असा परिणाम झालाय की त्याचे काही ब्रेन सेल्स डॅमेज झालेत, त्यामुळं त्याच्या मेमरी पार्टवरती त्या ब्रेन सेल्सचा इफेक्ट झालेला आहे. त्यांनी तिकडं अफेक्ट केलेलं आहे त्या ब्रेन पार्टवरती. त्यामुळं त्याला आत्ताच्या रिसेंट टाइम मधलं जरी आपण आता भेटलो आणि तो 10 मिनिटांनी कुठून तरी जाऊन परत आला तर त्याच्या हे लक्षात नाही येणार की आपण मागचा काही वेळ आपण या माणसाबरोबर स्पेंड केलाय. तर ह्या सगळ्या गोष्टींना आम्हाला फेस करावं लागतं आणि तो परमनंट लाईफ टाईम डिसीज किंवा लाईफ टाईम आम्हाला त्या ड्रॉबॅक बरोबर आम्हाला आमचं लाईफ स्पेंड करावं लागतं. आणि इथं असं असतं की इथं जर तुम्हाला अल्टिट्यूड पल्मनरी ओडिमा किंवा सेरिब्रल ओडिमा झाला आणि तिथून जर तुमचा हेली रेस्क्यू करणं पॉसिबल झालं तरच तुम्ही जगता, नाहीतर तुमची डेथ तिथं फिक्स आहे. तिथं तुमची डेथ होण्याची खूप चान्सेस असतात. म्हणजे 10 वेळेला एव्हरेस्ट समिट केलेल्या शेर्पांचीही नुसत्या अक्यूट माउंटन सिकनेसमुळे ही डेथ झाली आहे कॅम्प 1 किंवा कॅम्प 2ला. अक्यूट माउंटन सिकनेस म्हणजे अल्टिट्यूड पल्मनरी ओडिमा आणि सेरिब्रल ओडिमाची फर्स्ट स्टेज. उलटी होणं, नॉशिया फील होणं, मग जेवण न जाणं, मग शॉर्टेज ऑफ ब्रीथ हे होणं, आणि या सगळ्या गोष्टींचा खूप इफेक्ट होतो त्या ह्याच्यामध्ये आणि याच्यामुळं डेथ पण होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं रोटेशन आणि ॲक्लिमटायझेशन हा खूप मोठा पार्ट आहे आणि हा खूप मोठा रोल परफॉर्म करतो आमच्यासाठी. तुझा प्रत्यक्षात एव्हरेस्टचा कसा अनुभव होता, म्हणजे ते बेस कॅम्प पासून आपण सुरुवात करूयात आणि परत आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येणार आहे, तो म्हणजे ते आर्थिक जो एव्हरेस्ट चढलेला आहे. सुरुवात आपण तिथून करूया. तुझा एक्सपिरियन्स काय होता? माझा फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स असा होता ना, म्हणजे खरं सांगायला गेलं तर सक्सेस स्टोरीपेक्षा फेल्युअर स्टोरी खूप मोठी असते आणि त्यातून शिकायला मिळणाऱ्या ही गोष्टी खूप जास्त असतात. तसंच काहीसं माझ्याबरोबर होतं.
तुला माझा परत जो- यावं लागलेल ना? हा, माझा जो पहिला एव्हरेस्ट एक्सपिडिशन होता त्याच्यामध्ये मला कॅम्प 3 वरून परत यावं लागलं होतं. कारण आम्ही कॅम्प 3 वरती 2 दिवस आणि कॅम्प 2 वरती 3 दिवस असे 5 दिवस आम्ही अडकलो होतो. कारण आपल्या इकडं बे ऑफ बेंगॉलमध्ये यास आणि तोक्ते वादळ आलं होतं आणि त्याचा इफेक्ट आम्हाला, वेदरचा इफेक्ट आम्हाला एव्हरेस्ट वरती जाणवत होता. कंटिन्युअस स्नोफॉल आणि विंड चालू होती. आम्ही कॅम्प 3 वरतीचा जो दुसरा दिवस होता तो एक फक्त 4 जणांमध्ये एक बॉन्टीची कॅडबरी खाऊन आम्ही फक्त तो दिवस काढला. कारण आमच्याकडे ब्युटेन गॅस कमी शिल्लक होते, आमच्याकडे फूड पण कमी होतं. आणि जेव्हा वेदर एक्स्ट्रीम खराब झालं त्यावेळी असं ठरलं की तिथून खाली येऊन कॅम्प 2 वरती राहायचं. 2 वरती आम्ही 3 दिवस काढले आणि ह्या सगळ्या वेदर कंडिशन्स मध्ये 3 ऑलमोस्ट वरून 2 वर यायला वेदर विंडो मिळाली तुम्हाला? नाही, वेदर विंडो मिळालीच नाही. जेव्हा वाऱ्याचा स्पीड कमी झाला तोच टाइम बघून आम्ही खाली आलो. कारण 3 वरती राहण्यात काही पॉइंटच नव्हता. कारण त्या वादळामुळे टेंट उडून गेले होते. एक टेंटमध्ये आम्ही ऑलमोस्ट 5 ते 6 जण झोपलो होतो रात्री. खूप डिफिकल्ट होतं, म्हणजे अजिबातच नाही झोपता. तुमचा बॅग पण टेंटमध्ये, तुमचा शूज पण टेंटमध्ये, तुम्ही पण त्या टेंटमध्ये, ऑक्सिजन सिलेंडर पण त्याच्यात, सगळं त्या टेंटमध्ये. त्यामुळं खूप खूप प्रॉब्लेम फेस करायला लागले होते. आणि तिथं पाणी बनवायला आम्हाला 2 तास लागतात. 1 तास तो बर्फ वितळायला आणि 1 तास ते पाणी गरम व्हायला. याच्यासाठी, त्या डिफिकल्टीसाठी काहीतरी ऑप्शन म्हणून आम्ही कॅम्प 2 वरती आलो. कारण त्या वातावरणात राहणं पण आमच्यासाठी चांगलं नव्हतं. आमची बॉडी कंटिन्यू डिग्रेड करत होती, एनर्जी आमची कमी होत होती, बऱ्याचशा गोष्टींना आम्ही फेस करत होतो. कारण जितकं तुमचं अल्टिट्यूड वाढेल तितकी तुमची बॉडी लवकर ड्रेन आउट होते. त्यामुळे आम्ही कॅम्प 2 ला डिसेंड केला. कॅम्प 2 ला पण अशी एक सिच्युएशन आली की आम्हाला खायला काही शिल्लक नव्हतं. आम्हाला पाणी गरम करायला रॉकेलही शिल्लक नव्हतं. ब्युटेन गॅस तर लांबची गोष्ट, रॉकेलही शिल्लक नव्हतं. कारण रॉकेल अशीच एक गोष्ट जी फ्रीज नाही होत. रॉकेलही आम्हाला शिल्लक नव्हतं. कॅम्प 2 वरून आम्ही 5व्या दिवशी खाली आलो त्यावेळी आम्ही अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये 3 बिस्किट बुडवून खाल्ले होते आणि आम्ही कॅम्प 2 वरून बेस कॅम्पला आलो होतो. म्हणजे एवढी आमची वर्स्ट सिच्युएशन होती. आणि त्याच्यानंतर एक वेदर विंडो ओपन झाली, लोकांनी समिट केले, पण ते समिट असे होते की त्यात एकाला स्नो ब्लाइंडनेस झाला, एकाला फ्रॉस्ट बाईट झाला, बऱ्याचशा लोकांचं रेस्क्यू करावं लागलं. त्यामुळे ती रिस्क घेऊन समिट करणं दॅट वॉजंट वर्थ. कारण बाकी काही होऊ शकलं असतं. म्हणजे आता हे यांच्याबरोबर असं झालं, इव्हन डेथ सुद्धा फेस करावी लागली असती लोकांना. तर ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून ते एक्सपिडिशन कॉल ऑफ करायला लागलं. आणखीन कॉल ऑफ करायला लागल्यानंतर आम्ही बेस कॅम्पला आलो. आणि बेस कॅम्पला आल्यानंतर जी म्हणजे पहिल्या एक्सपिडिशनमध्ये माझ्यावरती हे होतं की ते एक्सपिडिशन क्राऊड फंडिंग मधून गोळा केलं, क्राऊड फंडिंग मधून झालं होतं. खूप लोकांनी त्याच्यासाठी मदत केली होती. आणि माझ्या डोक्यात एवढंच चालू होतं की मी आता हे वातावरण बघितलंय, मी फेस केलंय, मी लोकांना जाऊन एक्सप्लेन कसं करू. कारण ते कोल्हापूरमध्ये हे वातावरण बघूच शकत नाही आणि त्यांना हे वातावरण दाखवायला मी कॅम्प 2 आणि 3 वरती घेऊन जाऊ शकत नाही. बरोबर. त्यांना ते मला कसं समजून घेणार. आणि त्यांनी ज्या अर्थी पैसे दिले त्या अर्थी पैसे फक्त नाही, म्हणजे याच्याबद्दल एक इमोशनल कनेक्ट पण आहे, मी सांगेनच. पण त्याचं कुठंतरी मला प्रेशर होतं. म्हणजे मला याचं दडपण होतं की मी परत गेल्यानंतर लोकांना काय आन्सर देणार आहे, काय सांगणार, कसं एक्सप्लेन करणार, याचं दडपण माझ्यावरती खूप होतं. आणि त्या एक्सपिडिशननं जो काही पेशन्स शिकवला, जे काही शिकवलं ते नेक्स्ट लेवल होतं. ते तुला खूप पुढच्या वर्षीचं जो एक्सपिडिशन केलं त्याला ते खूप ताकद देऊन गेलं. नाही, ऍक्च्युली ताकद देऊन गेलं म्हणण्यापेक्षा असं होतं की माझं सेकंड एव्हरेस्ट एक्सपिडिशन होतं ते पण सहजासहजी पार पडलं नव्हतं. मी अन्नपूर्णा समिट करून आले. अन्नपूर्णा समिट करून आल्यानंतर आमचं असं असतं की एखाद्या माउंटनचं समिट झालं की राहिला प्रश्न, मी थांबवतो तुला, हिथनं कंटिन्यू चालू कर. तू 40 जण तुम्ही अन्नपूर्णाला गेले, कम्प्लीट किती जणांनी केलं? 40 जण गेलो होतो. त्यातले आमची ऑलमोस्ट आम्ही त्यावेळी 11, त्यातल्या 20-22 जणांनी समिट केलं. 20-22 जणांनी समिट केलं. आणखीन त्याच्यानंतर असं होतं की आम्ही जेव्हा अन्नपूर्णा आमचं समिट झालं, एखादा जेव्हा माउंटन समिट होतो त्यावेळी आम्ही एक छोटी फेअरवेल पार्टी असते की बाबा समिटच्या एन्जॉयमेंटसाठी ती पार्टी असते. आणि त्यावेळी आम्ही पोखरामध्ये आलो खाली आणि पोखरामध्ये आम्ही ती पार्टी केली. त्याच्यामध्ये मला फूड पॉइझन झालं आणि फूड पॉइझन मध्ये मला इंटेस्टाईन इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअस मला लूज मोशन चालू झाले. तुला परत पुढं एव्हरेस्टला जायचं होतं. हा, आणि मला एव्हरेस्ट करायचं होतं. आणि मला 28 तारखेला अन्नपूर्णा समिट झाला आणि मला 14 तारखेची एव्हरेस्टची वेदर विंडो घ्यायची होती. म्हणजे फक्त मध्ये जर पकडायला गेलं तर 14 दिवसांचा गॅप होता, ज्याच्यामध्ये मला एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचायचं होतं आणि बेस कॅम्पला पोहोचून समिटसाठी निघायचं होतं. आणि हे सगळं करत असताना मला लूज मोशन्स चालू झाले.
काही केलं ते लूज मोशन थांबायला तयार नाहीत, कारण ते फक्त फूड पॉयझन नव्हतं, तर ते इंटेस्टाइनल इन्फेक्शन होतं. त्यामुळं भयानक त्रास झाला, भयानक बॉडी ड्रेन आउट. म्हणजे मी फक्त ते भाताची पेज असते ना आपली, त्याच्यावरच होते. ते पण 2 घास जायचं, त्याच्यावरती ते जात नव्हतं, काही केलं ते जात नव्हतं. आणि पोटातला स्टमक पेन इतका हेवी होता ना, तेव्हा तुझ्यासोबत कोण होतं? तेव्हा माझ्यासोबत आमचे जे जितेंद्र गवारे सर आहेत ना, ज्यांनी मला वर्कआउट आणि डाएट दिला, ते होते. त्यावेळी ते लोचचे क्लाइंब करत होते, त्यावेळी तेच फक्त माझ्यासोबत होते, दुसरं कोणी सोबत नव्हतं. आणि असं एक्सपेडिशनला सोबत जाणं पॉसिबल नसतं, कारण कोणाचं कॉस्टिंग मिळेल, कोणाला स्पॉन्सरशिप मिळेल. हा प्रश्न मी मुद्दामून अशा यानं विचारला की त्यावेळी तुझी तब्येत आणि त्या हिशोबाने आपल्याला असते ना की कोणतरी सोबत असेल तर थोडी. हा, ऍक्च्युली असं झालं की त्यावेळी ते सोबत होते म्हणून खूप गोष्टी सर्व्हाइव्ह झाल्या बेसिकली. कारण त्यावेळी असं होतं की पहिली वेदर विंडो तर घ्यायची आहे, कारण 14 दिवसांमध्ये तुमचं ऍक्लिमेटायझेशन संपतं. बरोबर. ऍक्लिमेटायझेशन, तुमची बॉडी जी 8,000ला ऍक्लिमेटाइज झालेली असते, ते ऍक्लिमेटायझेशन हळूहळू कमी होत येतं. तर 14ची वेदर विंडो घ्यायची, ऍक्लिमेटाइज करायचे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वरती क्लाइंब करणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. म्हणजे लिटरली मी त्या माउंटेन समोर बसून मी त्या माउंटेनला रिक्वेस्ट केली की पहिलं एक्सपेडिशन झालं नाही, आता मी तुझ्यावरती दुसऱ्यांदा मी समिटसाठी जाते आणि मला तरीही हा प्रॉब्लेम फेस करायला लागतोय. आता माझ्याकडे लोकांना द्यायला उत्तर नाहीये. मी माझं स्वतःचे, बाबा माझी बॉडी कंडिशन चांगली नव्हती, मग मी आजारीच पडले म्हणून मी गेले नाही, अशी उत्तरं मी त्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे आता तुझी रिस्पॉन्सिबिलिटी की तुला मला समिट पर्यंत घेऊन जायचंय. तू काहीही कर, मला कसंही घेऊन जा, मला समिट पर्यंत घेऊन जा आणि मला समिट पासून खाली आण. त्याच्यानंतर जो मी काय एव्हरेस्ट समिट केला ना, दॅट वॉज सुपर. म्हणजे कॅम्प 4ला मला त्या दिवशी आम्हाला 7:30 वाजता चढाईला सुरुवात करतो आम्ही. पहाटे माझं 6:30 वाजता एव्हरेस्ट समिट झालं 14 तारखेला. आणि त्याच्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 12 वाजेपर्यंत परत कॅम्प 4वर होतो. तिथून आम्ही कॅम्प 3ला डिसेंड केला. पण 7:30ला जे आमचं समिटला चालायला चालू करायचं, म्हणजे प्लॅन 7:30चा होता, पण आम्ही ऍक्च्युली चालायला चालू केलं रात्री 11 वाजता, कारण मला कॅम्प 4वरती ताप आला होता. मला ताप आला होता आणि मला लूज मोशन्स तर चालू होतेच, माझ्या पोटात काही राहत नव्हतं. आणि त्याच्यात असं होतं की अल्टिट्यूडला गेल्यानंतर तुम्ही टॅबलेट्स घेऊ शकत नाही. तुम्ही टॅबलेट्स घेतला की त्याचा आणि साईड इफेक्ट तुम्हाला जाणवतो. मी लिटरली कॅम्प 4च्या टेंटमध्ये बसून लिटरली रडले होते. म्हणजे तो एक दॅट इज डिफरंट स्टोरी ऑल्सो. त्यावेळी मला हे जाणवलं, मी तुम्हाला म्हटले ना की मला एक लाईफ टाईमसाठीचा एक परमनंट बॉन्ड मिळाला अन्नपूर्णाच्या बेस कॅम्पला. आणि कॅम्प 4वरती गेल्यानंतर रिअलायझेशन झालं की आपण आता म्हणतो ना की मदर्स डे का सेलिब्रेट करायचा, फादर्स डे का सेलिब्रेट करायचा, ते इंग्रजांकडून आले, ते आपल्या इकडचं नाहीये. पण कधीतरी आपण आपल्या भावना त्या लोकांना एक्सप्रेस करणं विसरून जातो. आपण त्यांना गृहीत धरायला लागतो, आपण त्यांना बोलत नाही. आणि त्याच्यासाठी ते डे सेलिब्रेट करणं मस्ट आहे. कारण त्या कॅम्प 4वरती मला रिअलाइज झालं की मला माझ्या पप्पांशी खूप काही बोलायचं आहे. त्यांनी मला एक्सपिडिशनच्या वर्कआउटसाठी तयार केलं, त्यांनी मला लहानपणापासून ट्रेकिंग करवलं, मला त्यांना त्याचा एक ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचा आहे. जर मला ते करता आलं नाही आणि समजा जर मला इथं काय झालं आणि मी परत जाऊ शकले नाही, तर ते माझं कायमचं राहून जाईल, ते माझ्या आतमध्ये राहील की मला त्यांच्याशी बोलायचं होतं, मला त्यांच्याशी सांगायचं होतं. त्या पॉइंटला माझ्या आयुष्यात असलेल्या माणसांची जी मला किंमत कळाली ना, की तिथून पुढे मी ठरवलं की मला माझ्या आयुष्यात कमी माणसं असली तरी चालेल, पण मला माझ्या आयुष्यातली माणसं गमवायची नाही आहेत. कारण त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय, ते खूप काही करतायत माझ्यासाठी. आणि म्हणजे आपण घरात असं होतं ना, आपण एखाद्या वेळेस आपल्या आईला सांगतो की अगं पाणी आणून दे किंवा जेवण आणून दे, ताट आणून दे, ती आणून देते, आपण जेवतो. कुठेतरी आपण त्यांना तो ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करत नाही. त्यामुळे मी घरात चालू केलंय, मम्मीने पाणी आणून दिलं ना तर मी तिला थँक्यू म्हणते. दॅट इज नॉट प्रोफेशनल किंवा त्याला असं आउट ऑफ काय म्हणतो त्याला, ते आपण त्याला पर्टिक्युलर शब्द देतो ना की बाबा एवढी काय फॉर्मॅलिटी करायची असते. दॅट इज नॉट फॉर्मॅलिटी, दॅट इज ग्रॅटिट्यूड. की बाबा तुमच्याही लक्षात राहावं की तो माणूस तुमच्यासाठी काहीतरी करतोय आणि त्यालाही असं वाटावं की आपण करतोय आणि याची दखल समोरचा घेतोय. आणि हे काय इम्पॉर्टंट आहे ते मला कॅम्प 4वरती कळालं की माझी अवस्था खूप हेल्थ इश्यू वाईज खूप बेकार होती. काय झालं कॅम्प 4वर की एवढं? मी तेच म्हणाले ना की माझी हेल्थ कंडिशन इतकी वाईट होती की मला माहित नव्हतं मी परत येईन की नाही. मला त्याचा खूप मोठा डाऊट होता. मला माहित होतं की मी ज्यावेळी मला विकनेस फील जास्त होईल, ज्यावेळी मला असं वाटेल की मला इथून पुढे जाता येणार नाही, तिथून पुढे मी मागे येईन, परत येईन, मला हे माहित होतं. तो डिसिजन मी घेईन हे माहित होतं. कारण माउंटेन्समध्ये होतं कसं की तुमचा एक चुकीचा निर्णय आणि पुढे तुमची डेथ,
बाकी तुम्हाला चुकलं 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 खोडा बिडा असला काही ऑप्शन नसतो. तिथं तुम्ही तुमचा जीव गमावलेला असतो. त्यामुळे ती एक जी थिन ग्रे लाईन असती ना ती तुम्ही क्रॉस करायची नसते. ती दिसून पण येत नाही आणि ती तुम्हाला अशी कोणी दाखवून पण देत नाही. बट कुठंतरी त्या समिटच्या मोहामध्ये ती क्रॉस होते. आणि माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये होतं की नाही मला हे करायचं नाहीये. हे जरी मला माहित असलं तरी माझी फिलिंग अशी होती की ठीक आहे मला इथं काय झालं तर माझ्या फिलिंग्स कोण एक्सप्रेस करणार, मग त्यांना सांगणार कोण की मला काय वाटत होतं. चौथा जो कॅम्प आहे तिथून तू समिट केलंस. मी बऱ्याचदा ऐकले बरेचसे जे माउंटेनियर्स आहेत किंवा ज्यांनी एक्सपिडिशन केलं एव्हरेस्ट केलं इतर जे आहेत टफ एक्सपिडिशन्स, तर ते त्या समिटवर गेल्यावर बऱ्याचदा ते मोस्टली ते ऐकले की त्यावेळी तुम्ही तुमच्या भावना काय आहेत अशा संदर्भानं बोलताय किंवा त्या संदर्भानं ते बोलतायत, तर त्यामागं काय कारण आहे आणि तसं तुझा काय एक्सपिरियन्स होता की तू जेव्हा प्रत्यक्षात गेली समिटवर तर त्यावेळी तुझ्या मनात काय चाललेलं होतं? ऍक्च्युली समिटवरची अशी एक भावना नसते. म्हणजे माझ्या बाबतीतले एक्सपिरियन्स सांगते. मी जेव्हा समिटवरती पोहोचले होते ना तर त्या मला एका साईडला असं वाटत होतं की माझ्या मनात मी खूप जोराने ओरडावं, मी किंचाळावं, मी नाही का म्हणजे तो जो काही आतमध्ये जी काही एनर्जी आली आहे किंवा जे काही एन्जॉयमेंटवाली मुवमेंट आहे ना ती अशी सेलिब्रेट करावी, उड्या माराव्या, दंगा करावा. एका साईडला अशी मुवमेंट होती की एक साईड इमोशनल होती की बाबा एवढ्या सगळ्या लोकांनी ज्यांनी मला या एक्सपेडिशनसाठी प्रत्यक्षरित्या मदत केली ते प्रत्येक जण आज त्या एव्हरेस्टवरती पोहोचले. माझ्या पप्पा मम्मीनी हे ड्रीम माझ्यापर्यंत दिलं, पोहोचवलं, ते पण आज एव्हरेस्ट पर्यंत पोहोचले. तर ती इमोशनल साईड होती की मला त्यांच्याबद्दलचा ग्रॅटिट्यूड कुठेतरी एक्सप्रेस करायचा आहे. त्या माउंटेन बद्दलचा ग्रॅटिट्यूड होता की मी नाही समिट केलंय, ह्याला वाटलं म्हणून ह्यांनी मला त्याच्या शिखर माथ्यापर्यंत येऊ दिले. लाईक नाही का त्याच्यापेक्षा इझी टर्म्स मध्ये आपण असं म्हणू शकतो की आपण ज्या व्यक्तीला आपल्याला जी व्यक्ती आवडते त्याच व्यक्तीला आपण डोक्यावर बसवून घेतो. असं कुठल्याही व्यक्तीला आपण आज भेटलो आणि उद्या त्याला डोक्यावर बसवून घेतलं असं होत नाही. सो मी कुठेतरी त्या माउंटेनचा आवडता पार्ट आहे, त्याला माझ्याबद्दल काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी मला समिट पर्यंत येऊ दिलं, ही एक भावना होती. आणि एवढ्या सगळ्या भावनांच्या कल्लोळमध्ये जी शेवटची भावना होती ती म्हणजे अशी होती की कस्तुरी वयाच्या 11व्या वर्षीपासून बघितलेलं स्वप्न होतं एव्हरेस्ट आणि हे पूर्ण झालं. नाउ व्हॉट इज नेक्स्ट? त्याच्यानंतर जो तो हॉलोनेस होता ना तो जाम डेंजर होता, म्हणजे भीतीदायक होता की बाबा 11 वर्षापासून वयाच्या 20व्या वर्षापर्यंत जे एक पर्पज मनामध्ये धरून काम केलं होतं तो कम्प्लीट झालाय. आणि असं झालं होतं की काही क्षणांसाठी माझ्या आयुष्याचा लाईफचा पर्पजच उरला नव्हता. कारण झालं ना एव्हरेस्ट समिट झालं, 11 वर्षापासून 20व्या वर्षीपर्यंत बघितलं स्वप्न पूर्ण झालं. आणि त्या एका स्वप्नासाठी इतके वर्ष झटल्यानंतर बाकी काही गोष्टी फोकसमध्ये आल्याच नव्हत्या. तो मला असा एकदम जो हॉलोनेस आणि जो ब्लँकनेस आला होता ना दॅट वॉज लिटरली सो हॉरिबल. म्हणजे त्यावेळी माझं असं होतं की मला अन्नपूर्णा, एव्हरेस्ट आणि लोत्से करायचं होतं, पण अकॉर्डिंग टू हेल्थ कंडिशन आणि पैसे पण तितके जमा झाले नव्हते, त्यामुळे लोत्से एक्सपिडिशन आम्ही कॅन्सल केलं होतं त्या वर्षीचं. लोत्सेला मी गेलो नव्हतो कारण हेल्थ इश्यू आणि या सगळ्याच. नाही लोत्से नाही केला अजून मी, लोत्से करायचे आम्हाला. पण तो जो एक हॉलोनेस होता ना तो पण खूप डेंजरस होता. म्हणजे त्या इतक्या भावना आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं डील करणं, म्हणजे तो हॉलोनेस फक्त समिटसाठीचा नव्हता. समिट करून आल्यानंतर पण त्या लाईक नो दॅट हॉलोनेस कीप हंटिंग मी. म्हणजे तो मला ब्लँकनेस जाणवला लाईफ मध्ये की बाबा ठीक आहे लाईक नाही का आता व्हॉट इज नेक्स्ट. तू आता ज्या डेड बॉडी आहे तिथं त्या संदर्भात बोललीस, ह्युमन शीटचा प्रॉब्लेम आहे, प्लास्टिकचा प्रॉब्लेम आहे, ऑक्सिजन सिलेंडरचं, तर ते कसं तुम्ही फेस केलं किंवा तिथला तुझा काय एक्सपिरियन्स होता? आता म्हणजे लोकांना हा खूप चर्चेचा विषय की बाबा एव्हरेस्टवरती घाण होतीये, एव्हरेस्टवरती कचरा होतोय, तुम्ही सगळे लोक माउंटेनियर्स जाता पण तुम्ही ते सगळं तिथंच सोडून येता, मग तुम्ही कचरा करून येता, हे करून येता, ते करून येता, मग तुम्ही जाताच कशाला, किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर मग मला त्यांना हे पर्स्पेक्टिव्ह सांगायचं आहे ना की ठीक आहे आम्ही रोटेशन्स करत असताना आम्ही तुमचं छोटं सामान वरच्या कॅम्प्स पर्यंत नेऊन पोहोचवत असतो. मग तुम्ही विचार करा मागच्या 30 दिवसात नेऊन ठेवलेलं सामान खाली येत असताना 27 तास रात्री सकाळी चालायचं, कंटिन्युअस 24-27 तास चालायचं, आणि ते चालत येताना चालून आल्यानंतर तुम्ही हे एक्सपेक्ट करता आमच्याकडून की आम्ही खाली येताना एवढं 30 दिवसाचं नेलेलं सामान खाली आणायचं. कसं पॉसिबल आहे? कसं घेऊन कसं येणार? टेक्निकली विचार करायला सुद्धा टेक्निकली पॉसिबल नाहीये.
आणि आता ह्याच गोष्टीवरती काम करण्यासाठी नेपाळ गव्हर्नमेंटनी काय केलंय, नेपाळ गव्हर्नमेंट शेर्पांना पैसे देतं. म्हणजे शेर्पा लोक काय करतात, शेर्पा ही जी कम्युनिटी आहे ते लोक काय करतात की तिथं जो काही कचरा असतो तो कचरा गोळा करून घेऊन येतात खाली. तो कचरा ते जितक्या वजनाचा कचरा आणतील तेवढं नेपाळ गव्हर्नमेंट त्यांना त्याचे पैसे देतो, ते पैसे त्यांच्या अकाउंटवरती पोचतो. म्हणजे हा क्लिनिंग एक्सपेडिशनचा भाग कुठेतरी लोकांच्या दृष्टीत येत नाहीये, पण ते क्लिनिंग एक्सपेडिशन चालू आहेत. कारण जेव्हा आम्ही माउंटेन्स क्लाइम्ब करतो ना त्यावेळी आम्ही त्या माउंटेनचा तितका रिस्पेक्ट पण करतो. त्यामुळे आमच्या पद्धतीने जेवढा खाली घेऊन येणं पॉसिबल होईल तेवढा आम्ही खाली घेऊन येतोच. आणि जेव्हा या सगळ्या क्लिनिंग एक्सपिडिशन म्हणजे आम्ही माउंटेन क्लिनिंगसाठी पण या एक्सपिडिशन्स मध्ये पैसे भरतो, स्वतःचं गार्बेज स्वतः खाली घेऊन पण येतो आणि त्याच्यासाठी आम्ही नेपाळ गव्हर्नमेंटला पे सुद्धा करतो. ते असं किळसवान असते वातावरण. म्हणजे समजा आता आपण ते फेस करतोय, आपण एका त्या ठिकाणी कॅम्प लावलाय वरती आणि तिथं असा कचरा आहे किंवा तिसऱ्या कॅम्प नंतर जो डेथ झोन आहे तर तिथं ते फेस करावं लागतं. त्यावेळी ते तुम्ही ऍक्च्युअली ते असं किळसवाणं वातावरण वगैरे नसतं. कारण कसं आहे की ते किळस वातावरण तयार कुठं होतं, जिथं ते कंटिन्युअसली साठून राहतं आणखीन त्याचं डिग्रेडेशन होतं. इथं कसं आहे की या अल्टिट्यूडला डिग्रेडेशन हा संबंधच नाहीये. तू जेव्हा बॉडी बघितली डेथ बॉडी तर तू काय पहिल्यांदा असं बघितलं? हो, त्यावेळी माझं असं होतं की कस्तुरी तुझा एक चुकीचं डिसिजन आणि तू या ठिकाणी पण असणारच. म्हणजे हे रिअलायझेशन होतं. मोर दॅन ती भीती वाटणं याच्यापेक्षा हे रिअलायझेशन होतं की कस्तुरी तुझा एखादा चुकीचा डिसिजन. आणि ती नाईफ फ्रीज वरती ना एक हँगिंग बॉडी आहे, कॅराबिनर लावून त्या जे रोप्स असे लटकलेले आहेत ना त्या रोपला ती एक हँगिंग बॉडी लावलेली आहे आणि तिचं तो असा रॉकचा पोर्शन आहे. त्या रॉकच्या पोर्शन मध्येच ती हँगिंग बॉडी अशी लटकतीये आणि त्याला असं क्रॉस करून जावं लागतं वरच्या साईडून. त्याच्यानंतर साईड नाईफ फ्रीज वरती साईडला एक क्रेवास, असा छोटा क्रेवास आहे, त्याच्यामध्ये एक डेड बॉडी दिसते जी हाफच डेड बॉडी दिसते. म्हणजे त्याचा एवढाच पार्ट दिसतो वरती डेड बॉडीचा. डेड बॉडी दिसणं पण कसं असतं की स्नोफॉल झाला की त्या डेड बॉडी झाकून जातात, त्याला स्नो वितळला की त्या डेड बॉडीज ओपन होतात. आता आपण आर्थिक एव्हरेस्ट जो चढलाय तर त्याबद्दल पडद्या पाठीमागचा आर्थिक एव्हरेस्ट होता, तो हॉरबल होता. काय होतात? तो एव्हरेस्ट असा होता की पहिलं तर तुझं झालंय ते क्राऊड फंडिंग मधून झालं पहिलं समिट. माझं पहिलं समिट म्हणण्यापेक्षा माझ्या सगळ्याच समिट क्राऊड फंडिंग मधून झालेले आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक एक्सपिडिशन माझं क्राऊड फंडिंग मधून झालेलं आहे. आणखीन पहिल्या क्राऊड फंडिंग मधला माझा एक्सपिरियन्स आहे तो म्हणजे खूप भारी एक्सपिरियन्स आहे. लाईक नाही का त्यावेळी माझा एक्सपिडिशनकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलला. त्याच्या आधीपर्यंत ते एक्सपिडिशन फक्त कस्तुरीचं एक्सपिडिशन होतं. आम्ही काय करायचो क्राऊड फंडिंग मध्ये की आम्ही वेगळ्या वेगळ्या शाळांमध्ये जायचो, मुलांना भेटायचो, आम्ही त्यांना एव्हरेस्ट एक्सपिडिशन सांगायचो. एक छोटा पाकिट त्यांच्याकडे जायचो आणि त्यांना सांगायचो की तुमच्या परीने तुम्हाला जितके जमतील तितके तुम्ही पैसे याच्यात घाला आणि तुम्ही आम्हाला आणून दे, शाळेत शिक्षकांकडे द्या, ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर अशा पाकिटांमध्ये मला 10,000 रुपयांच्या चेक पासून 2 रुपयांच्या नाण्यापर्यंत पैसे आलेले आहेत. आणि त्यात एका रुरल भागातून मला एक पाकिट आलं ज्याच्यामध्ये, जिथं मी स्वतः गेलेच नव्हते, तिथं माझा पप्पा आणि माझा भैया गेला होता, ते दोघंच गेले होते. आणि त्या भागातून मला ते पाकिट आलं, त्याच्यामध्ये त्या मुलीनी 2 रुपयाचं नाणं आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी होती. मला खूप छान छान पत्र पण आली तर त्याच्यातून, फक्त पैसेच नाही आले. तर त्या चिठ्ठीत त्या मुलीनी लिहिलं होतं की ताई, माझे बाबा वारलेत, माझी धुणं भांड्याची कामं करते आणि माझ्याकडे द्यायला तुला एवढेच पैसे आहेत, पण माझ्या एव्हरेस्ट एवढ्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेत. म्हणजे त्यावेळी कळलं की लोक माझ्याशी फक्त इकॉनॉमिकली किंवा मी लोकांशी इकॉनॉमिकली कनेक्ट नाहीये, लोक माझ्याशी आणि मी त्यांच्याशी इमोशनल लेवलवरती कनेक्ट आहे. म्हणजे जरी ते स्वतः त्या समिट पर्यंत पोहोचत नसले तरी त्यांना होणारा आनंद तितकाच आहे जितका मला होतोय त्या एव्हरेस्टच्या समिटवरती पोहोचून. आणि त्याच्यानंतर एक्सपिडिशनचा पर्स्पेक्टिव्ह बदलला की आता फक्त कस्तुरी, प्रत्यक्षरित्या कस्तुरी चढेल त्या एव्हरेस्टवरती, पण अप्रत्यक्षरित्या तो प्रत्येक व्यक्ती त्या समिट पर्यंत पोहोचेल ज्यांनी मला या एक्सपिडिशनसाठी आर्थिक, मानसिक प्रत्येक लेवलची जी मदत केली. म्हणजे त्यावेळी जसं मी तुम्हाला म्हणालं ना की त्या मुलगीनी 2 रुपये दिले आणि त्या एक्सपिडिशनसाठी मदत केली. त्याच्यानंतर पूर्ण पैसे जमा झालेच नव्हते पहिल्या एक्सपिडिशन, आणि प्रत्येक एक्सपिडिशनच्या वेळी हे प्रॉब्लेम्स होत गेले. व्हरायटी ऑफ पीपल होते, तर त्यांनी मला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांचे वेगवेगळे रिप्लाईज, ह्याच्याशी डील करत हे एक्सपिडिशन्स करताना शेवटी असं पॉईंट आला होता की मम्मीचा मी 7 ते 8 तोळं सोनं विकलं आणि त्याच्यानंतर राहिलेली अमाऊंट आम्ही एक्सपिडिशन पे केली. आणि त्या वर्षी जेव्हा ते फर्स्ट फेल्युअर होतं माझं, त्यावेळी मी
पैशाच्या अभावी मला बेस कॅम्प वरून परत लुकला जे खालचं गाव आहे बरोबर. तिथपर्यंत मला चालत यावं लागलं. म्हणजे 60 ते 65 चालत येणं दॅट इज नॉट द केस की म्हणजे तो प्रॉब्लेम किंवा ती बाबा कमी लेखण्यासारखी गोष्ट आहे नाही. असं नाहीये. पण तो एकदा एक्सपिडिशन करून आले आणि त्यात ऑलरेडी बॉडी एक्झॉस्ट असताना परत त्या बॉडीला त्या गोष्टींमध्ये टाकणं, तितकं चालणं आणि ते सगळं करणं. तर काय चाललेलं त्यात 65 किलोमीटरच्या दरम्यान विचार हाच होता की मी तिकडे जाऊन लोकांना उत्तर काय देणार आहे. म्हणजे ते माझ्यावरती खूप मोठं जास्त दडपण होतं की बाबा एवढ्या लोकांनी मदत केली आहे, त्यांनी आपल्याला एवढं सगळं दिलंय, तर कसं नाही का, मी त्यांना काय सांगणार, मी त्यांना कसं एक्सप्रेस करणार, मी लोकांशी कसं बोलणार, त्यांना कसं सांगू. तू कोल्हापूरला आलेस आणि परत तुमची अशी काहीतरी चर्चा किंवा असं बोलणं झालं की परत तू करतेस एक्सपिडिशन. ते कसा होता अनुभव? तो अनुभव कोल्हापूरला आल्यानंतर ते डिस्कशन नव्हतं झालं. त्या डिस्कशन एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरतीच झालं होतं. त्यावेळी मी कॅम्प 2 वरून खाली आले. खाली आल्यानंतर पप्पांना सॅटेलाइट वरून फोन लावला, तासभर रडले, मन मोकळं करून घेतलं आणि त्यांना सांगितलं की सप्टेंबरमध्ये येणारं जे माउंट मनस्लूचं एक्सपिडिशन आहे ते मला करायचं आहे. कारण मला बघायचं आहे की मी आता वेदरमुळे चढू शकले नाही की माझ्यामध्ये काही क्षमतांचा कमतरता होती म्हणून मी चढू शकले नाही. तर मला स्वतःसाठी सिद्ध करायचं आहे आणि मला ते एक्सपिडिशन करायचं आहे. मला इथं माहित नव्हतं मम्मीचं सोनं विकलंय आणि पैसे भरलेत, मला कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती. त्यावेळी आपली पोरगी आपल्याला फोन करून सांगते की पप्पा पुढचे अजून 16 लाख रुपये गोळा करायचे आणि त्याची जुळणा करायची. इथं जर दुसरा बाबा असता तर तो काय म्हणला असता, तू ये परत, मग बघू आपण काय करायचं ते. इथे पप्पानी मला एकच सांगितलं की राधा अजून अंगावरती गॅरेजची कपडे आहेत, तू ये आपण पुढच्या एक्सपिडिशनच्या तयारीला लागूया. म्हणजे आत्ता माझ्या कपाटात तुम्हाला कितीतरी कपडे दिसतील, पण पप्पांच्या लग्नापासून ते आत्तापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 26-27 वर्ष धरून चाला, 27 वर्षात पप्पांनी फक्त 4 ड्रेस आहेत पप्पांकडं. विचार करा, 27 वर्षात पप्पांकडे फक्त 4 ड्रेस आहेत. जे शिवले गेलेले ड्रेस असतील ते म्हणजे फक्त गॅरेजचे कपडे. कारण पप्पा 4 व्हीलर मेकॅनिक असल्यामुळे त्यांचे मोस्ट ऑफ द टाइम गॅरेजचेच कपडे यूज व्हायचे. आणि त्यांचं असं असायचं की आपल्या कुठल्या शौक पायी किंवा आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून आपण आपल्या फॅमिलीला काहीतरी कमी देऊ असं आपल्याकडनं होऊ नये किंवा आपण त्या बाजूला कुठेतरी कमी पडू, म्हणून या सगळ्या गोष्टी आपण आपल्या गोष्टी पुरवताना आपण तिकडं कुठेतरी कमी पडू नये याच्या भावनेपायी या सगळ्या गोष्टी होत्या नाही का. तो त्यांचा सपोर्ट माझ्यासाठी दॅट वॉज ह्यूज सपोर्ट फॉर मी. दुसऱ्या वेळी एक्सपिडिशनच्या पूर्वीचं जे क्राऊड फंडिंग आहे त्याचा काय होतं अनुभव? दॅट वॉज ऑल्सो सेम की त्यावेळी फक्त आम्ही स्कूल्समध्ये गेलो नव्हतो, तर आम्ही वडिलांची काय धावपळ झाली किंवा घरातल्या लोकांची काय धावपळ झाली? प्रत्येक एक्सपिडिशनला त्यांची धावपळ होती. प्रत्येक एक्सपिडिशनला म्हणजे कसं व्हायचं की प्रत्येकांना भेटा, मग त्यांच्या फॉलोअपमध्ये राहा, मग कोणी त्यांना कन्व्हिन्स करा किंवा ह्या सगळ्या गोष्टी करा, त्यांना एक्सप्लेन करा की काय आहे एक्सपिडिशन काय नाही आहे. आणि त्यावेळी असं व्हायचं की बऱ्याच टाइमला आम्हाला लोकांना बाहेर भेटायला जायला लागायचं, त्यामुळे पप्पांचं गॅरेज बंदच असायचं ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द टाइम. त्यामुळं आम्ही घरात पण ते इकॉनॉमिकल चॅलेंज फेस केलं आणि बाहेर पण केलं, कारण एक्सपिडिशनसाठी गोळा केलेले पैसे घरच्या खर्चाला वापरू शकत नाही ना. आणि एक्सपिडिशनचे पैसे सोडून डाएटसाठी लागणारे पैसे, तो खर्च तो वेगळाच, तो ह्याच्यात काउंटच होत नाही, तो बॅक ऑफ द स्टोरीच राहतो. एकदम असं रशिंग असेल ना, एकदम इकडं पण पळतायत. म्हणजे पप्पांना असं होतं की पप्पांना माझ्याबरोबर एक्सरसाइजला पण यायला लागायचं, आणखीन पैसे गोळा करायला पण यायला लागायचं आणि त्यांना घरातल्या गोष्टींची पण डील करायला लागायचं. एवढे पैसे लागतात, काय कारण आहे? नेपाळ गव्हर्नमेंटची रॉयल्टी. पहिले तर नेपाळ गव्हर्नमेंट, आता आमच्या वेळी 9 लाख रुपये नेपाळ गव्हर्नमेंट घेत होतं, आता 12 ते 13 लाख रुपये नेपाळ गव्हर्नमेंट घेतं फक्त ही परमिशन द्यायला की तुम्ही ठीक आहे तुम्ही एव्हरेस्ट वरती चढा, एवढी परमिशन द्यायला. नाही, काहीच फिजिकल टेस्ट घेत नाहीत त्यांच्या. नेपाळ गव्हर्नमेंटचं कसं आहे माहितीये का, त्यांच्याकडे माउंटेन्स हेच एक त्यांचा अर्निंग सोर्स आहे. कारण नेपाळमध्ये सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळ्या गोष्टी इम्पोर्ट होतात. त्यांच्याकडे एक्सपोर्टचं ऑप्शन, एक्सपोर्ट करण्यासारखं त्यांच्याकडे काही उगवत नाही किंवा त्यांच्याकडे काही पिकत नाही, ते काही मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्याकडे होत नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना इम्पोर्ट कराव्या लागतात. आणि त्यांची इकॉनॉमी मोस्ट ऑफ द टाइम नाही, त्यांची इकॉनॉमीच माउंटेनिअरिंग वरती सिच्युएटेड आहे, त्याच्यावरतीच ती बेस्ड इकॉनॉमी त्यांची चालतीये.
त्यामुळं त्यांचं कसं आहे की त्यांना तुम्ही पैसे देताय त्याच्याशी तुम्हाला त्यांना मतलब आहे. मग त्याच्यात तुम्ही प्रिपरेशन करून या आणि एक्सपिडिशन करा, नाहीतर न प्रिपरेशन करून येतात तिचं मरा, कोणाला पडलंय त्याचं. दॅट इज तुम्ही हे करताय कारण तुम्हाला आवड आहे. बरोबर. आम्ही त्याच्यासाठी कुठेही रिस्पॉन्सिबल नाहीये, हा त्यांचा रोल असतो. आणि त्या साधारण किती खर्च होतोय टोटल? टोटल माझा फर्स्ट एक्सपिडिशनला आला 42 लाख, सेकंड एक्सपिडिशनला आला माझा 16 लाख आणि थर्ड एक्सपिडिशनला ऑलमोस्ट 49 लाख रुपीज एक्सपिडिशनचा खर्च आला, अन्नपूर्णा आणि एव्हरेस्ट मिळून. आणि हे सगळं तू क्राऊड फंडिंग मधून केलं? हा, मोस्ट ऑफ द टाइम. क्राऊड फंडिंग म्हणण्यापेक्षा अजून आमच्या डोक्यावरती 10 लाख रुपयाचं कर्ज आहे, जे आम्ही 2022 मध्ये एव्हरेस्ट घेऊन अजूनही फेडतोच आहे. ते पण एक असेल ना चॅलेंजिंग की परत एक्सपिडिशनचं पण तुझ्या आहे डोक्यात? हा, माझ्या एजन्सी बद्दल पण आपण बोलणार आहे पुढे. दरम्यानच्या वेळी ह्याच्यात तू आता शेर्पा बद्दल बोललीस. माउंटेनियर जे आहेत, गिर्यारोहक जे आहेत, ते बेसिकली बऱ्याच वेळा मी तिथं पोहोचलो आणि तिथला एक्सपिरियन्स याबद्दल बऱ्याच बोललं जाते. गिर्यारोहकांचं जो मोस्टली संबंध आलाय तो शेर्पांच्या बरोबर आलाय. करेक्ट. तर तुझा काय अनुभव होता? पहिले तर आपल्याला असं वाटतं की शेर्पा म्हणजे फक्त एक्सपिडिशन्समध्ये ट्रेकिंग करणारे किंवा एक्सपिडिशन्स करणारे. तर हा, तसं एका अर्थी करेक्ट आहे, पण शेर्पा ही एक कम्युनिटी आहे. आपण मराठा, हिंदू किंवा जैन, लिंगायत असे जे काही कम्युनिटीज पाडले, सेम शेर्पा पण ही एक कम्युनिटी आहे. ती कम्युनिटी माउंटेन्स मध्ये जास्त राहत होती आणि त्यावेळी त्यांनी लोकांना क्लाइम्बिंगसाठी मदत केली. त्यामुळं आपण हेच विचार करतो जेव्हा माउंटेनिअरिंग किंवा हे आपल्या डोक्यात येतं, त्यावेळी आपण पहिला विचार आपला असा असतो की शेर्पा. मग आपण त्यांना त्यांच्या कामाला पण आपण हेच नाव दिलंय किंवा त्यांच्या कम्युनिटीचं नाव उचलूनच आपण त्यांना ते दिलंय. माझा शेर्पाचा एक्सपिरियन्स असा होता की माझा पहिल्या एक्सपिडिशन मधला, माउंट एव्हरेस्टच्या पहिल्या एक्सपिडिशन मधला शेर्पाचा एक्सपिरियन्स माझा वर्स्ट होता. वर्स्ट इन द सेन्स असं नाही की बाबा त्यांनी माझी साथ कुठंतरी सोडली आणि कुठंतरी हे केलं म्हणून वर्स्ट नाही, पण आपलं म्हणजे आपल्याकडं तो एक हे आहे की मी या लोकांना बघितलं की हे लोक ना इंडियन्सना खूप गॅरंटेड घेतात. म्हणजे हेच फॉरेनर्सच्या बाबतीत मी या लोकांना बिहेव करताना बघितलं की फॉरेनर्स त्यांना हवे तेवढे पैसे देतात, त्यामुळे त्यांना ते वेगळ्या लेवलचा रिस्पेक्ट, वेगळ्या लेवलची ट्रीटमेंट, या सगळ्या गोष्टी ते त्यांना पुरवतात. पण हे इंडियन्सच्या बाबतीत होत नाही, कारण ऑब्व्हियसली आपल्या इकडे तेवढं कल्चर नाही आहे, त्यामुळे आपल्याकडे पैसे पण खूप कमी स्पॉन्सरशिप्स मिळतात आपल्याला जायला, आणि त्यात आपण खूप स्ट्रगल करतो. बरोबर. त्या स्पॉन्सरशिप्स मध्ये पण, त्यामुळे आपण तितके त्यांना जितके फॉरेनर्स पैसे देतात तितके आपण त्यांना देऊ शकत नाही. आणि या सगळ्यामध्ये होतं काय की आपण म्हणजे मी माझ्याबद्दलचा एक्सपिरियन्स सांगते. मी जेव्हा फर्स्ट एक्सपिडिशनला गेले होते त्यावेळी माझ्याबरोबर कुणीही नव्हतं सोबत. मी फक्त एकटी होते. एकटी इन द सेन्स बाकीच्या देशातले किंवा महाराष्ट्रातले किंवा भारतातले लोक होते, पण माझा तेवढा त्यांचा पर्सनल लेवलवरती कनेक्ट नव्हता, त्यामुळे माझ्यासाठी मी एकटीच होते. तो ॲज अ मी एकटी, आणि त्यात मी 20 वर्षाची मुलगी, जिथं मला फार काही अशी दुनिया किंवा फार काही अशी जगावेगळी माणसं किंवा एकटं ट्रॅव्हल करून माहित नाही, तिथं मला 60 दिवस कुठल्या तरी अननोन लोकांबरोबर राहायचं होतं. मला त्या कुठल्या तरी अननोन शेर्पाबरोबर माझा टाइम स्पेंड करायचा होता. त्यावेळी आपली भावना कशी असते की आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर आपण नम्र पद्धतीने आपण समोरच्याला विचारतो ना की बाबा, आपण त्याच्यासमोर थोडं नमतं घेतो की बाबा हा मला तू शिकव, मला तू सांग, नाही का, असं करतो. पण कुठंतरी ना हे लोक या गोष्टींचा गैरफायदा उचलतात. आणि बिंग अ मुलगी मी हे खूप फेस केलंय. म्हणजे माझ्याबरोबर हा एक्सपिरियन्स झाला की माझं फर्स्ट एक्सपिडिशन होतं, मला माहितीच नव्हतं की काय करायचंय, कसं करायचंय. फक्त मला माहिती होतं की प्री एव्हरेस्ट एक्सपिडिशन म्हणून आईसलँड पीक क्लाइम करायचंय. त्याच्या आधी मी एक 6000 केलं होतं, ते म्हणजे माउंट मेरा. ते सोडून मी टेक्निकल कोर्सेस माउंटेन मधले केले होते. सो मला टेक्निकलरित्या कुठेही अडचण येणार नव्हती हे मला माहिती होतं. पण ह्या एरियामध्ये जाऊन, या एरियामध्ये माझा तो पहिलाच एक्सपिरियन्स होता या सगळ्यासाठीचा. आणि आणि कुठंतरी तो शेर्पा म्हणजे माझ्यासाठी असं होतं की तो एक सिनियरिटीनी जास्त असणारा, एक्सपिरियन्सनी जास्त असणारा, आणि माझ्यासाठी कुठं तरी तो फादर फिगर आपण जे म्हणतो ना, ते तो माझ्यासाठी होता त्यावेळी.
आणखीन त्या सगळ्या ह्याच्यात माझं सामान जे होतं त्यातली एक डफल बॅग आम्ही पुढे एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचवली आणि एक आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या रूटवरती चालत जात असताना ती माझ्याबरोबर होती आणि त्यात माझ्याकडून मिस्टेक झाली की मी स्लीपिंग बॅग कॅरी करायची विसरले. कारण आम्हाला आईसलँड पीकच्या बेस कॅम्पला एक दिवस राहायला लागणार होतं रात्री. एक दिवस म्हणजे 5 तास, कारण रात्री 12, 11:30, 12ला आम्हाला चढाई सुरू करायची होती तशी. तर त्यावेळी मी शेर्पाला काय सांगितलं की पाठीमागून कोणी येत असेल तर त्याला सांग बाबा एखादी स्लीपिंग बॅग रेंटवर आणायला, आपण त्यांना परत गेल्यानंतर त्याचे रेंट काय असेल ते पे करूयात. पण त्यांनी तो मेसेज कन्वे केला नाही केला तर ते मला माहिती नाही त्यांनी काय केलं त्या ह्याच्यामध्ये. तर त्यावेळी सिच्युएशन अशी होती की त्या टेंटमध्ये, ज्या टेंटमध्ये आम्ही रात्री काही तासांसाठी थांबलो होतो, त्या टेंटमध्ये मी आणि माझा शेर्पा असं आम्ही 2 जणच होतो. आणि त्यावेळी तो मला काय म्हणाला, थंडी पण खूप जास्त होती. मी असं काही नाही की तिथं बाबा चांगलं वातावरण होतं, तुम्ही बाहेर पण झोपू शकला असता, बिना चादरीचं बिना याचं झोपला असता तुम्ही, तेवढं तर तुम्ही करूच शकत होता. असंही काही सिच्युएशन नव्हती. त्यामध्ये तो मला काय म्हणाला की हे बघ माझ्याकडे स्लीपिंग बॅग आहे, आपण ती स्लीपिंग बॅग ओपन करूयात, म्हणजे त्याचा ऍटलीस्ट चादर टाईप एक फ्लॅट हे तयार होईल आणि ते आपण अर्ध ओढून घेऊन झोपूयात. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे बाबा, आता रेस्टची तर गरज आहे, कारण पुढे चालायचं पण आहे. मला माहिती नाही, मी ते पीक सबमिट केलं नाही, मला माहिती नाही किती डिस्टन्स आहे, काय आहे, मी किती एक्झॉस्ट होणार आहे, मला कशाचीच कल्पना नाही. आणि ज्या अर्थी बाबा हा माणूस एवढा माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि माझ्यासाठी तो एक्सपिडिशनला मला तो घेऊन जाणार आहे, आउट ऑफ ट्रस्ट, आउट ऑफ दॅट फादर फिगरवाला ट्रस्ट, मी म्हटलं की ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही त्या स्लीपिंग बॅगमध्ये, म्हणजे लोक आता ह्याच्यामध्ये काय म्हणतात ना की याच्यामध्ये बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे लोकांचा, याच्यावरती पण गोष्टी डिपेंड करतात. आता माझी त्यावेळी सिच्युएशन अशी होती की मला रेस्टची गरज होती आणि रेस्टची गरज असताना माझ्या डोक्यात हे पण चालू होतं बॅक ऑफ द माइंड की आपण मुलगी आहोत आणि कितीही झालं तरी तो परपुरुष आहे. ती एक इनसिक्युरिटी कुठेतरी असते आणि मुलींना तो सिक्स सेन्स असतो, मुलींना तो बॅड टच, गुड टच, हवाल्या गोष्टी किंवा येणाऱ्या वाईब्स या सगळ्या गोष्टी कळतात. तो मला एक कुठेतरी ती आतमध्ये भीती होती. सो आउट ऑफ दॅट फिअर मी झोपू शकले नाही. पण माझ्यासाठी असं होतं की ठीक आहे बाबा, रेस्ट करणं महत्वाचं आहे, थंडी वाजू नये हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, कारण अख्खा एक्सपिडिशन समोर पडलंय. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मी ते कॉम्प्रोमाइज नाही करू शकत ना. मग ते सगळं झालं आणि ते सगळं झाल्यानंतर एके दिवशी मला बेस कॅम्पवरती माझ्याच सरांकडून ऐकायला मिळालं की अगं कस्तुरी, तुझ्याबद्दल अशा काही काही गोष्टी बेस कॅम्पवरती चालू आहे, शेर्पांमध्ये बोलणं चालू आहे. मी म्हटलं काय बोलणं चालू आहे, मला कशाचीच काही कल्पना नाही, मला कुठलीच गोष्ट माहिती नाही. तर मला म्हणजे ते शेर्पांमध्ये बोलणं चालू आहे की त्या दिवशी रात्री म्हणे तू आणि शेर्पा एकत्र झोपलेला. अरे म्हटलं एकत्र झोपलेला म्हणजे ही सिच्युएशन होती, ही माझ्या घरात पॅरेंट्सनाही माहितीये, सगळ्यांना माहितीये म्हटलं. आणि हे असं बोललं कसं काय जातंय म्हटलं, हे पहिला मला हे सांग म्हटलं. जिथं आम्ही दोघंच टेंटमध्ये होतो तिथं हे पसरवलंय कुणी, हे मला जाणून घ्यायचं. नंतर जेव्हा ह्या गोष्टी पाठीमागचं बघितलं मी, हे जेव्हा समजून घेतलं, त्यावेळी कळालं की त्या शेर्पाने त्यावेळी त्यांच्यात पार्टी चालू होती आणि त्यावेळी त्यांनी दारू पिलेली आणि त्यावेळी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अशा पसरवलेल्या. आता ऑब्व्हियसली तिथं 2 माणसांशिवाय तिसरं कोणी नाहीये, तर हे कोणी पसरवणार कसं, हे सांगणार कसं कोणी. आणि जिथं म्हणजे काय म्हणतो त्याला, माझा पर्स्पेक्टिव्ह जिथं वेगळा होता किंवा मी त्याला त्या गोष्टीने किंवा त्या दृष्टीने बघितलं नाही, दॅट वॉज अ नीड ऑफ दॅट टाईम. तर त्या माणसाने त्या गोष्टीचा उपयोग, त्या गोष्टीचा उपयोग त्यांनी चुकीच्या दृष्टीने केला. म्हणजे असं काय होतं की बाबा आम्ही चुकीच्या दृष्टीने झोपलो होतो किंवा चुकीच्या अर्थाने झोपलो होतो, असंही काही नव्हतं. सो तो एक्सपिरियन्स होता ना, तो माझ्यासाठी खूप वर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्या दिवसानंतर माझा शेर्पा या गोष्टीवरून विश्वासच उडाला. म्हणजे ही लोक कुठल्याही गोष्टीचा कसाही वापर करून घेऊ शकतात, हे मला त्या दिवशी रिअलाइज झालं, हे मला त्या दिवशी कळलं. त्या दिवसानंतर माझं इतकं माझं एक्सपिडिशन डिस्टर्ब झालं होतं की सेम जेंडर अपोजिट जेंडर असं पण होऊ शकते ना, की पुरुष पुरुषांसोबत वेगळ्या पद्धतीने बिहेव करतायत. हा, हे होतं ना, कारण आता अट्रॅक्शन आहेत ते बेसिकली सगळे मेल आहेत. हा, मोस्ट ऑफ द शेर्पा, खूप कमी शेर्पाज आहेत ज्या फिमेल शेर्पाज आहेत. आणि बेसिकली होतं कसं माहितीये का की हा निसर्गाचा नियम आहे, अपोजिट जेंडर अट्रॅक्ट होतो, सेम जेंडर अट्रॅक्ट व्हायला देन दॅट हॅज टू बी सेकंड कॉन्सेप्ट. तर मग हे गोष्टी मी कुठेतरी एक्सपिरियन्स केल्या, म्हणजे त्या फील केल्या की बाबा एखादी मुलगी तुमच्याकडून नम्र भावनेने तुमच्याकडून काहीतरी शिकण्याचा किंवा तुमचा रिस्पेक्ट करण्याचा प्रयत्न करते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिला गॅरंटेड घेऊ शकता. आणि हे शेअर करण्याची गोष्ट पण एवढ्यासाठीच ना की हे काय मी काय आउट ऑफ अभिमान आहे बाबा मला अशा गोष्टीचा म्हणून मी शेअर करत नाही, तर मला हे सांगायचं आहे की
हे जर कोणी कुठली म्हणजे महाराष्ट्रीयन किंवा इंडियामधल्या मुली ज्यांच्याकडे नम्रपणा, जे आउट ऑफ रिस्पेक्ट काही बोलत नाहीत किंवा काही करत नाहीत, हे जे करतात ना, तर त्यांनी हे बंद केलं पाहिजे. त्या लोकांना तिथं सडेतोड म्हणजे ऍटलिस्ट 4 माणसात त्यांचा डिसरेस्पेक्ट तुम्हाला करता आला पाहिजे. भले तो तुमच्यापेक्षा एजनी जास्त असेल, तुमच्यापेक्षा एक्सपिरियन्सनी जास्त असेल, नन ऑफ बिझनेस. त्या माणसाला तो काहीतरी जास्त आहे म्हणून ह्या गोष्टींचा वापर, चुकीचा वापर करून घेणं, दॅट इज लाईक नो वर्स्ट थिंग. करू शकत नाही. ऑन द सेम अदर हँड मी हे पण बघितलंय की माझा अन्नपूर्णाचा म्हणजे पहिला एक्सपिडिशन नंतर माझा अन्नपूर्णाचा जो दावा आमची शेर्पा होता, तो एवढा बेस्ट शेर्पा होता की म्हणजे काय लाईक नाही का, लिटरली देव माणूस होता तो. त्याच्यासारखा बेस्ट शेर्पा मी बघितला नाही. आणि माझ्या एक्सपिडिशन मधला फर्स्ट जे शेर्पा होता त्याच्यासारखा वर्स्ट शेर्पा मी बघितला नाही. दोन्ही एक्सपिरियन्स आहेत. हा, दोन्ही एक्सपिरियन्स आहेत, दोन्ही टोकाचे एक्सपिरियन्स आहेत माझ्याकडं. तर दिस इज व्हॉट लाईक नाही का, म्हणजे मला असं आहे की ठीक आहे, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी आणि 16व्या वर्षी प्रत्येक मुलीकडे तिचे डिफाईन्ड एथिक्स असतील असं नाहीये. माझ्याकडे तरी नव्हते बाबा. त्याच्यानंतर मला हे एक्सपिरियन्स नंतर आलं की मला कारण तोपर्यंत मी कधीच कुठल्या परपुरुषाबरोबर ट्रॅव्हल नाही केलं. सो मला हेही नव्हतं माहिती की मी त्याला त्याची लिमिट कशी सेट करून देऊ किंवा मी त्याला कसं एक्सप्रेस करू की बाबा हे जे वाटतंय ते चुकीचं आहे किंवा हे जे ते बरोबर नाही. तेवढे माझ्यामध्ये स्ट्रॉंग हे पण नव्हतं ना. त्यात मी दुसऱ्या देशात बरं बोलून भांडून काढून करू काय मी आता, हिथनं मला कोण जर घेऊनच गेलं नाही तर दॅट फिअर ऑल्सो वॉज देअर. नो बाबा, आय वॉज नॉट दॅट गॉड लेवल मॅच्युअर की मला तुम्ही 16 वर्षी एवढं सगळं कळेल. आणि तुझा पहिल्यांदाच अनुभव आहे म्हणजे तू पहिल्यांदाच गेलीस असं पण. हा ना, तिथं मम्मी आहे ना पप्पा आहे, बरं काय झालं तर कोण पोहोचूही शकत नाही तिथं पुढच्या 2-4 दिवसात. दॅट इज ऑल्सो हॉरेबल कंडिशन. मम्मी इतके दिवस राहिलेस ना हिमालयात, साधारण तसं काउंट केलं आतापर्यंत 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार. यती किंवा हिमालयात यती आहे त्या संदर्भात बोललं जातंय. दॅट वॉज असं तू ऐकलंस का? हा, मी खूप ऐकलं. इवन म्हणजे तुम्ही असं बसलाय रात्री टेंट मध्ये, 2-3 दिवसांनी तुमचं काहीतरी चालू होणार आहे पुढचं, मग तुमच्यात चर्चा झाली यतीबद्दल, असं झालं? ऍक्च्युली आम्ही टेंट मध्ये कधी असल्या चर्चा होत नाही, बिकॉज आम्ही माउंटेनियर्स लाईक नो या गोष्टीवरती तितका ट्रस्ट ठेवत नाही. ट्रस्ट ठेवत नाही इन द सेन्स की बाबा आम्ही त्याच गोष्टींवरती ट्रस्ट ठेवतो ज्या गोष्टी आम्हाला दिसल्यात, ज्या गोष्टी आम्ही बघितल्यात. जिथे आम्ही बघितलं नाही तोपर्यंत आम्ही ट्रस्ट ठेवू शकत नाही. काय ऐकायला पण आमचे इव्हन एव्हरेस्ट बेस कॅम्पचा रूट जे आहे ना, तेंगबचे मधल्या ज्या मॉनेस्ट्रीज आहेत, बऱ्याचशा मॉनेस्ट्रीमध्ये यतीचं स्केलेटन म्हणून एक स्केलेटन प्रिझर्व्ह केलेलं आहे. बट ते स्केलेटन दिसायला छोटंच आहे, एवढंच स्केलेटन आहे. असं काही नाही की काहीतरी एवढं मोठं भलं मोठं स्केलेटन आहे आणि दॅट इज समथिंग डिफरंट. बट ते स्केलेटन्स असे ते मॉनेस्ट्री मध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे इव्हिल आय साठी प्रोटेक्शन म्हणून ते स्केलेटन्स युज केले जातात. तर मी दोज कॉन्सेप्ट आर देअर. मी हे बघितलं, मी एक्सपिरियन्स केलं, पण मी स्वतः कधी बघितलेलं नाहीये. मी आय हॅव नेव्हर सीन. काय म्हणू शकतो आपण, आता आपण असं म्हणतो ना की ऐकायला कोणाकडून मिळायचं? तिथल्या लोकल लोकल लोकांकडून नाही, हे ऐकायला ऍक्च्युली लोकल लोकांकडून पण हे खूप कमी ऐकायला मिळतं आणि शेर्पांकडून पण हे खूप कमी ऐकायला मिळतं. कारण आमचा जो संबंध येतो तो माउंटेनरिंग, टेक्निकल क्लाइम्बिंग आणि माउंटेन एवढ्याच गोष्टींची संबंध येतो. आमचा कधी स्पिरिच्युअल डिस्कशन्स किंवा आउट ऑफ कट हे जाऊन आउट ऑफ द बॉक्स जाऊन कधी आमचं या गोष्टींबद्दल कधी डिस्कशन होत नाही. कारण त्यावेळी हे इम्पॉर्टंट असतं की बाबा किती दिवसात चढायचं आहे, वेदर विंडो काय आहे, मग कसं चढायचं आहे, मग रूट कुठला ओपन होणार आहे, कसं जायचं आहे, किती दिवस लागणार अजून, ह्याच गोष्टींचं कॅल्क्युलेशन असतं. पण म्हणजे तेंगबोचे मध्ये, मॉनेस्ट्रीज मध्ये किंवा याच्यामध्ये ते ऍज अ गॉड किंवा एक इव्हिल आय प्रोटेक्शन किंवा वाईट गोष्टींपासून प्रोटेक्शन करणारं एक ते हे म्हणून यती त्यांच्यामध्ये तो एक फेमस आहे किंवा ते एक हे आहे. सी यू कॅन टेक इट ॲज आपण म्हणतो ना की यतीबद्दल लोक बोलतात किंवा हे करतात ते करतात, म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टींवरती श्रद्धा ठेवता. आता आपण हनुमानावरती श्रद्धा ठेवतो म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की अल्ला एक्झिस्ट करत नाही, आपण असं म्हणू शकत नाही की यती एक्झिस्ट करत नाही. दॅट इज अ पार्ट ऑफ श्रद्धा. तो त्यांच्या श्रद्धेचा पार्ट आहे. जर तो त्यांच्यासाठी एक्झिस्ट करतो तर हा आउट ऑफ श्रद्धा तो माझ्यासाठी पण एक्झिस्ट करतो, भले मी त्याला कधी बघितलं नसेल. बट दॅट एनर्जी
तो फॉर्म ऑफ एनर्जी कुठे ना कुठेतरी असणार आहे. ज्या अर्थी लोकांनी हे एक्सपिरियन्स केलंय, मग तो भले लोकांनी जसा एक्सप्रेस केलाय किंवा जसा अॅनिमेशन मध्ये बनलाय तसा नसावा. सो वी कॅन बिलीव्ह नो, म्हणजे जसं आपण आपल्या गोष्टींवरती, आपल्या श्रद्धांवरती बिलीव्ह करतो तसं आपण तिथे करू शकतो. तशा मॉनेस्ट्री जेव्हा तू बघितल्यास तर तिथं तसे होते मंक्स जे तिथे मेडिटेट करतात? हा, अजूनही असतात मॉनेस्ट्री मध्ये, ते करतात, मेडिटेशन करतात, सगळ्या गोष्टी होतात. हा, जे बुद्धिस्ट आहेत ते लोक मेडिटेशन करतात. आणि इव्हन त्या मॉनेस्ट्रीज मध्ये खूप चांगले चांगले ड्रॉइंग्स पण आहेत जे बुद्धाच्या काळाची हे एक्सप्रेस करतात, की म्हणजे त्यांचा काळ कसा होता, त्यांनी त्या काळामध्ये काय काय केलं, त्यांनी ती फोटोग्राफिक त्याचं फिल्मिंग बनवून ठेवलंय त्यांच्या वॉल्सवरती. मॉनेस्ट्रीज बघण्यासारख्या आहेत, खूप सुंदर सुंदर मॉनेस्ट्रीज आहेत ह्याच्यामध्ये. ते डिस्कवरीला होतं बिअर ग्रिल्सचं मॅन वर्सेस वाईल्ड, त्यामध्ये मी ते बऱ्याचदा ऐकत होतो की हायपोथर्मिया, हॅलोसिनेशन. मी आता एक अशी समिटचे जेव्हा व्हिडिओ बघितले, पॉडकास्ट किंवा त्या संदर्भात वाचत होतो, ऐकत होतो, तर ते बऱ्याच वेळा ऐकायला मिळते. तर तसं तू स्वतः म्हटलीस की तू कधी एक्सपिरियन्स केलेलं नाहीस मध्ये मागं बोलताना, पण तू तशी अनुभव घेतले असशील ना की काही लोक ते हॅलोसिनेट झालेत? येस, मी बऱ्याचशा असं क्लाइम्बिंग करत असताना माझे क्लाइम्बिंग पार्टनर्स असतील किंवा क्लाइम्बिंग पार्टनर्स इन द सेन्स की त्या एजन्सी बरोबर क्लाइम्ब करणारे लोक असतील, तर मी त्यांना बघितलंय की लाईक नाही का, त्यांचं हॅलोसिनेशन म्हणजे काय होतं की ज्या गोष्टी होत नाहीयेत समोर त्याही गोष्टी दिसायला लागतात. आणि त्या गोष्टी ब्रेन दाखवायला लागतो आपल्याला, त्या गोष्टी त्या ब्रेन आपल्याला दाखवायला लागतो, कारण ब्रेनला समजत नसतं की नक्की चाललंय काय आणि नक्की प्रोसिजर कुठली रन करायची. आता जसं मी तुम्हाला म्हणलं की अन्नपूर्णाच्या वेळी टीम आणि हांची या दोघांचं रेस्क्यू करण्यात आलं, तर ज्यावेळी त्यांनी वरती हेलीनी बघितलं ना, पहिला सर्वे करायला जातात की ते कुठे आहेत दोघं आणि मग त्यांचा रेस्क्यू कसा करता येईल. त्यावेळी ते हे बघत होते की जो टीम होता ना तो काय करत होता की तो फक्त एकटाच क्लाइम्ब करत होता आणि शेर्पा घेतला नव्हता सोबत. तो इंडिव्हिज्युअल अल्पाईन स्टाईल क्लाइम्बिंग करत होता, स्वतःचं सामान तो स्वतः घेऊन क्लाइम्ब करत होता. तर तो त्या टेंटच्या कॅम्प 4 वरती बसला होता आणि तो काय करायचा की टेंट एकदा त्या पाऊच मध्ये घालायचा, तो पूर्ण पॅक करायचा, परत तो टेंट काढायचा, परत तो पॅक करायचा, परत तो टेंट काढायचा, कारण त्याला कळतच नव्हतं की तो नक्की काय करतोय. हॅलोसिनेशन मध्ये बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का, लोकांना समिटला पोहोचायच्या आधीच त्यांना समिट दिसायला लागतं. बऱ्याचशा एक्सपेडिशन्स मध्ये असं झालंय की हॅलोसिनेशनमुळे लोक आपले ग्लोव्ज, आपले जॅकेट्स काढून टाकून फेकून देतात आणि ते फेकून दिल्यामुळे एका पॉइंटला त्यांना बांधून ठेवावं लागतं. हॅलोसिनेशन्स मध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत की त्यांना एका पॉइंटला त्यांना बांधून ठेवायला लागतं त्यांच्या हातपाय. हा, तेच होतं ना बऱ्याच वेळेला अशा केसेसमध्ये फ्रॉस्ट बाईट होतो आणि मेटल बाईट सुद्धा होतो, किंवा एवढ्या थंड मेटल्सला जर आपण हात लावले तर मेटल बाईट सुद्धा होतो. फ्रॉस्ट बाईट होण्याची कारणं बाकीची पण असतात, नाही का, थंड हवामानाशी जर जास्त कॉन्टॅक्ट आला तर त्याच्यामुळे पण फ्रॉस्ट बाईट होतं. बॉडी ड्रेन झाली तर त्याच्यामुळेही लवकर फ्रॉस्ट बाईट होतं, कारण ब्लड सर्क्युलेशन वेन्स तिथपर्यंत पोहोचत नाहीत ना, खूप छोट्या होत जातात वेन्स, आणि थंडीमुळे ते जर गोठलं गेलं तर मग त्याचा प्रॉब्लेम होतो खूप. तर हॅलोसिनेशन हा एक प्रकार आहे आणि थर्ड मॅन सिंड्रोम हा एक प्रकार असतो आमच्यामध्ये. तर थर्ड मॅन सिंड्रोम कसा असतो ना की तुमच्याबरोबर कोणीही नसतं, पण तुम्हाला वाटत असतं की तुमच्या सोबत कोणीतरी चाललंय आणि तुम्हाला कोणीतरी तिथपर्यंत घेऊन जातंय. आणि ह्या हॅलोसिनेशनच्या स्टोरीज मी माझ्या फ्रेंडकडूनच ऐकल्यात. म्हणजे जेव्हा तो डिसेंड करत होता ना त्यावेळी रात्र झाली होती, तो एकटाच वरती राहिला होता आणि तो खाली डिसेंड करत होता आणि धोलागिरीला एक असा आडवा ट्रॅव्हर्स आहे, पूर्ण आडवा ट्रॅव्हर्स आहे आणि तो खूप डिफिकल्ट पार्ट आहे. तर त्यावेळी त्याला म्हणजे त्याला त्याचा एक मित्र भेटला. त्या ट्रॅव्हर्समध्ये 3 अँकर्स लावलेले आहेत. त्याला त्याचा मित्र भेटला आणि त्या मित्रांनी सांगितलं की माझे 3 मित्र त्या अँकर्स वरती उभारलेत आणि तू काही काळजी करू नको, तुला ते खालीपर्यंत जोडतील. नंतर त्याच्या मित्रांनी त्याला त्या 3 मित्रांना सांगितलं, ते त्याचे मित्र नव्हते, त्याच्या मित्राचे मित्र होते. तर त्याला त्यांनी सांगितलं की याला फक्त तुम्ही खालीपर्यंत सोडा. मग त्याला पॉइंट टू पॉइंट ते पर्सन्स भेटायचे आणि त्याला तो पॉइंट टू पॉइंट त्याचा अँकर चेंज करायचा आणि मग त्यांनी तो ट्रॅव्हर्स क्रॉस केला. ट्रॅव्हर्स क्रॉस केल्यानंतर त्याला एक जण भेटला ज्याला त्यांनी काहीतरी सांगितलं वाटतं की हाँ वो कस्तूरी है और वो और एक मैडम है, वो कैंप 4 पे आए हैं, वो आपका वेट कर रहे हैं, आपको वो लोग जल्दी बुला रहे. नव्हतं तर कोणीच, बट
त्याला ते वाटत होतं की कोणीतरी आहे, कोणीतरी सांगतंय. आणि अशा पोझिशन्स मध्ये थर्ड मॅन सिंड्रोम, याला आपण थर्ड मॅन सिंड्रोम म्हणतो, की कोणी नसतं पण कोणीतरी असलेल्याचा आभास किंवा ते आपल्याला जाणवत राहतं. आणि हे हाय अल्टिट्यूड वरती होतं. ह्याचं काय वॉटर स्कॅरिसिटी कारण आहे की नाही, याचं कारण खूप असतं की बाबा ड्रेन आउट झालेली असती बॉडी, एवढं चालल्यामुळं ड्रेन आउट झालेली असती, त्यामुळं ब्रेनला समजत नसतं की प्रोसेसिंग, आणि ब्रेन पर्यंत ऑक्सिजन पोहोचत नसतं. कमी ऑक्सिजन. कमी ऑक्सिजनमुळं या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी होत असतात. आणि हे जर तुमच्या कंडिशनमध्ये पॉझिटिव्ह वेनी वर्क केलं देन यू कॅन रीच सेफली. जर ते वर्स्ट कंडिशनमध्ये गेलं तर मग, आणि बऱ्याच वेळेला असं झालं की आता आपण बऱ्याच वेळेला ऐकतो ना की एव्हरेस्टच्या नाईफ ब्रिज वरती खूप क्राऊड झाला, खूप गर्दी झाली आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांची डेथ झाली. तर त्यातमध्ये एक हे असं होतं की 2019ला अशी ती बरीच मोठी लाईन लागली होती. 2019ची न्यूज पण खूप व्हायरल झाली होती. त्याच्यामध्ये एक फॉरेन क्लाइंबर आणि त्याचा शेर्पा असे दोघं जण पुढे मागे चालत होते. त्या क्लाइंबरचा ऑक्सिजन सिलेंडर संपला, तो त्याला कळलं नाही, त्यामुळं ब्रेनला ऑक्सिजन पोहोचे ना. आणि त्याच्यामध्ये त्याला काय झालं माहिती नाही, हे पण माझ्या शेर्पाच्याकडून त्यांच्याकडून ऐकलेली मी ही स्टोरी आहे. आणि त्या कंडिशनमध्ये तो नाही फ्रीजवरती होता, त्यानं त्याचा स्वतःचा सेफ्टी अँकर काढला आणि उडी मारली. ओके, इट्स काइंड ऑफ अ सुसाईड, बट ते कुठल्या हॅलोसिनेशन मध्ये होता किंवा तो कुठल्या विचारांमध्ये होता आणि त्याच्या आउट ऑफ त्याने हे केलं हे डिस्कवर झालंच नाही. तुम्ही कॅम्प 3 पासून जो डेथ झोन आहे समिट पर्यंत, तर ते तुम्ही किती सिलेंडर कॅरी करता? कसं असतं की डिपेंड करतं. 4 सिलेंडर्स आमचे कॅरी केलेले असतात आम्ही. आणि त्याचं वेट काय असते? एका सिलेंडरचं वेट असतं 7 to 8 kgs. आणि आम्ही काय करतो की नाही 2 कॅरी करतो आम्ही पाठीवरती. एक आम्ही बॅल्कनीमध्ये ठेवलेलं असतं, कारण ऑक्सिजन सिलेंडर्स चेंज करून मग आम्ही पुढे जातो. ते कोणत्या कॅम्पवर? बॅल्कनीमध्ये ऑक्सिजन चेंज करतो. कॅम्प 4 नंतर एक बॅल्कनी नावाचा पोर्शन आहे, जिथं फ्लॅट पोर्शन आहे, तिथं आम्ही ऑक्सिजन सिलेंडर चेंज करतो आणि फ्रेश ऑक्सिजन सिलेंडर्स लावून आम्ही वरती जातो. आणि ते तुम्ही एक्झॅक्टली कधी सिलेंडर पहिल्यांदा वापरलं? कॅम्प 3ला पोहोचल्यानंतर. कॅम्प 3च्या त्याच्या अगोदर तुझा एक्सपिरियन्स होता? फर्स्ट एक्सपिडिशनचा होता ना. फर्स्ट एक्सपिडिशनचा एक्सपिरियन्स होता, पण फर्स्ट एक्सपिडिशनला मी खूप सफोकेट झाले होते. कधीच ऑक्सिजन मास्क लावून माहिती नाही, त्यामुळे ब्रीदिंग इश्यू आणि सफोकेशन खूप झाली होती. मला असं वाटायचं की मी बाहेरून जास्त व्यवस्थित ऑक्सिजन घेऊ शकते या ऑक्सिजन पेक्षा. दॅट आय सफोर्ड. पण नेक्स्ट एक्सपिडिशन पासून दॅट वेंट स्मूथली. ह्याच्यामध्ये आता आपण पैशावर पण बोललो, एवढे पैसे एजन्सीज घेतात. हे एजन्सी नेमके एवढे पैसे का, म्हणजे बेस कॅम्प पर्यंत जरी एखादी गोष्ट पोहोचवायची असेल, एखादी सुई जरी पोहोचवायची असेल, तरी तुम्हाला हेली किंवा पोर्टर्स किंवा या 3 मीडियमनीच पोहोचवावी लागते. हेलिकॉप्टर, याक किंवा पोर्टर म्हणजे जे आपल्या पाठीवरती वेट कॅरी करून घेऊन येतात ते लोक, त्यांना आम्ही पोर्टर्स म्हणतो. तर हे 3च ऑप्शन्स आहेत तुम्हाला, ज्याच्या थ्रू तुम्हाला तुमचं सामान बेस कॅम्प पर्यंत किंवा ह्याच्यापर्यंत पोहोचवावं लागतं. आणि लुकलापर्यंत तर ते हेलीनीच येतं मोस्ट ऑफ, किंवा फ्लाईटनी येतं. तर त्याच्यासाठी तिथे पैसे असतात. आम्ही एका एक्सपिडिशनला एखाद्या बेस कॅम्पला 45 ते 60 दिवस राहतो. तिथं पर्यंत रॉकेल, एवढ्या सगळ्या लोकांचं खाणं पोचवणं, तिथं राहणं, तिथल्या सगळ्या सोयी सुविधा, आणि परत गार्बेज कलेक्ट करणं, या सगळ्या गोष्टी करणं. बरं, त्याच्यामध्ये शेर्पाचे पण वेगळे पैसे असतात. त्याच्यात कसं असतं की जितका एक्सपिरियन्स शेर्पा तितके तो पैसे जास्त घेतो. साधारण काय चार्ज करतो? एखादा शेर्पा असेल तर बेसिक अमाऊंट स्टार्ट होतात 8 to 9 lakhs पासून. तुम्ही एका शेर्पाला 8 to 9 lakhs पे करता. माझा दावा शेर्पा होता, त्याला ऑलमोस्ट आम्ही 10-12 lakh रुपीज पर्यंत पे केले होते, कारण तो एक्सपिरियन्स होता. नाही, पहिल्या वेळचा अमाऊंट मला माहित नाही, बट सेकंड टाइमला आम्ही त्याला ऑलमोस्ट 10 to 12 lakh काहीतरी अराउंड पे केले होते. तो एक्सपिरियन्स होता. तो एक्सपिरियन्स होता शेर्पा. जसं एक्सपिरियन्स वाढेल तसं त्यांचं कॉस्टिंग वाढत जातं. आणि जेव्हा तो शेर्पा तुमचा सबमिट करून आणतो त्यावेळी त्याचा सबमिट बोनस पण असतो. मग तो ऑलमोस्ट 2.5-3 लाख रुपये असतो सबमिट बोनस, तो एक्स्ट्रा द्यावा लागतो. मग तो आधीच ठरलेला असतो का नंतर? आधीच ठरलेला असतो. जरी इव्हन तुम्ही कॅम्प 4च्या रिजन मध्ये पाय जरी टाकला तरी तो सबमिट बोनस लागू होतो. मग तुम्ही सबमिट करा, नाही तर नाही करा. टोटल 4 कॅम्प ना? 4 कॅम्प आणि 5वं सबमिट. ग्रुप वाईज नाही, इंडिव्हिज्युअली एक शेर्पा अरेंज केलेला असतो. प्रत्येकाचा त्याचा इंडिव्हिज्युअल शेर्पा असतो. आणि तुमच्याकडे जास्त पैसे असेल तर तुम्ही 2 शेर्पा घेऊ शकता. तेच की, म्हणजे 12 लाख म्हणजे जीवच आहे रे, आलं नाही की संपलं. त्याचा पण तर जीव आहे ना. हो, तेच म्हणजे तू आता जी
फर्म सुरू केलेली आहेस, त्याबद्दल सांग. तर म्हणजे ब्रीफली सांग, म्हणजे तू कशा पद्धतीने काम करतेस, तू कसं लोकांना बेस कॅम्प पर्यंत घेऊन जातेस. येस 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 ऍक्च्युली हे मी चालू केलेली नव्हती. ऍक्च्युली ती माझ्या एक्सपिडिशनसाठी चालू केली गेली होती. करवीर हायकर्स नावाची संस्था कंपनी स्थापन केली होती पप्पांनी. आणखीन त्याच्यामध्ये ते माझ्या एव्हरेस्ट एक्सपिडिशनसाठी होती. पण एव्हरेस्ट करून आल्यानंतर मला असं होतं की ठीक आहे, म्हणजे आता जर आपण बघितलं तर आपला गोवा, कोकणचा एरिया, गोव्याचा एरिया आणि आपला कोल्हापूर इकडे सह्याद्री ट्रेक्स घेऊन जाणाऱ्या कंपनीज खूप आहेत. पण हिमालय, इंडियन हिमालय किंवा नेपाळ हिमालय इकडे घेऊन जाणाऱ्या कंपनीज ऑलमोस्ट नाही आहेत. एखाद दुसरी कंपनी असेल, अदरवाईज त्या कंपनीज आपल्या इकडे नाही आहेत. आणि मला असं होतं की जे मी एक्सपिरियन्स केलं ना, जिथं मी स्वतःला एक्सप्लोअर केलंय ना, तिथं मला लोकांना घेऊन जायचंय आणि तिथपर्यंत मला लोकांना पोहोचवायचंय. आणि माझी कशी कन्सेप्ट आहे की माझं असं नसतं की बाबा, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की 2023ला मी 10 लोकांची टीम घेऊन गेले. आता मी 7 लोकांना घेऊन गेले होते एव्हरेस्ट बेस कॅम्पला. माझं असं होत नाही की बाबा हा तुम्ही आदल्या महिन्यापर्यंत या, कधी पण पैसे भरा आणि पुढच्या महिन्यात एव्हरेस्ट बेस कॅम्पला या. मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं, तुम्हाला जर एव्हरेस्ट बेस कॅम्पला यायचं आहे तर मला तुमचं कन्फर्मेशन त्याच्या 3 महिने आधी पाहिजे. त्याच्यामध्ये मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार, तुमचं डाएट, तुमचं वर्कआउट जे काय असेल ते मी तुम्हाला अरेंज करून देणार. तुम्ही तर पूर्ण प्रॅक्टिस करायची आणि मगच तुम्ही या एक्सपिडिशनला यायचं. कारण जर तुम्ही विदाऊट प्रॅक्टिस जर आलात तर तुम्ही तो ट्रेक एन्जॉय करू शकणार नाही. काही केलं तरी तुमची बॉडी सफोकेट होईल, तुम्हाला त्रास होईल, तुम्ही बॉडी पेन मधून सफर कराल. मला असं वाटतं की जर तुम्ही यायचंच आहे तुम्हाला, तर तुम्ही ते एक्सपिडिशन एन्जॉय करा. कारण तुम्ही त्या लाईफमध्ये दरवर्षी नाही करणार आहात, तर तुम्ही कधीतरी करणार आहात. त्यामुळे तुम्ही ते प्रॉपरली एन्जॉय करा. आणि ते एन्जॉय करण्यासाठी जेव्हा तुमचा फिटनेस वन्स इन लाईफ असं पण आहे ना, ऑलमोस्ट वन्स इन लाईफ असतं. कारण ऑलमोस्ट एका एक्सपिडिशनचं कॉस्टिंग लाईक 1,20,000 म्हणजे जसं पॅकेज राहील, जसं तुमचं प्रीमियम पॅकेज, जे काय पॅकेज असतं त्याच्यावरती डिपेंड करतं की त्याच्या कॉस्टिंग्स कशा राहतील आणि पैसे किती होतील ते. तो मला असं वाटतं की त्यांनी ते प्रत्येकाने ते एन्जॉय करावं, ते एक्सपिडिशन, तो सगळ्या गोष्टी. आणि माझं असं आहे की मी जेव्हा लोकांना घेऊन जाते तेव्हा बेस कॅम्पला पोहोचल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, त्यांचे जे एक्सपिरियन्स असतात ना, ते बघून म्हणजे मला असं वाटतं की अरे बास, म्हणजे काय पाहिजे नाही का, अजून आयुष्यात काय पाहिजे. ओके, हे जे फील्ड असतंय माझ्यासाठी, ज्याच्यात माझा स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही होतं. मग त्याच्यात मी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक असेल म्हणा, अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेक असेल म्हणा. आता हे इनिशियल स्टेज असल्यामुळे मी आता एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि अन्नपूर्णा बेस कॅम्प या 2 गोष्टींवर, अन्नपूर्णा बेस कॅम्प पण करते, अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेक पण घेऊन जाते. तर मी या 2 गोष्टींवरती जरा खूप जास्त भर देते किंवा फोकस करते की बाबा त्याच्यामध्ये मला आधी ग्रिप मिळवायचे. आणि त्याच्यानंतर मग मी छोटे छोटे 6,000 एक्सपिडिशन्स आणि नंतर या सगळ्या गोष्टी पण मी कंडक्ट करायला सुरू करेन. बस मला आता माझा जो बेस आहे तो फॉर्म बनवायचा आहे. म्हणजे मला लोकांना ह्याची जाणीव करून द्यायची की माउंटेनिअरिंग हे फक्त हौशी लोकांची किंवा चैनी करण्याची गोष्ट नाही आहे. दॅट इज अ थिंग समवेअर यू कॅन एक्सप्लोर युअर सेल्फ, बट दॅट इज नॉट द केस. मला असं आहे की लाईक ना, मला घेऊन जायचंय. मला ओके, मी एव्हरेस्ट सबमिट केला, मी हे केलं, पण त्या निसर्गातनं जी काही एनर्जी मिळते ना, आता 19 तारखेला आमचा पन्हाळा ते पावनखिंडचा ट्रेक पण आहे. तर आमच्यासाठी ती पंढरीची वारी आहे. म्हणजे जशी वारकऱ्यांसाठी ती पंढरीची वारी आहे ना, तशी आमच्यासारखी ती पंढरीची वारी आहे. त्या एका ट्रेकमध्ये आम्हाला पुढच्या वर्षभराची शिदोरी मिळते, ते पुढच्या वर्षभराची एनर्जी, त्या पुढच्या वर्षभराचं स्फुरण जे आपण म्हणतो ना, ते त्या एका ट्रेकमधून मिळतं. सेम मला हिमालयात गेल्यानंतर एक्सपिरियन्स होतो. तिथून जे काही मी चार्ज घेऊन येते ना, दॅट वॉज नेक्स्ट लेवल. आणि मीच नाही, प्रत्येक जण त्या रूटवरती जो काही चाललाय ना, तो त्याच्या आयुष्यात काही ना काहीतरी शिकून येतो. आणि तिथं गेल्यानंतर ज्या तुमच्या काय म्हणतो त्याला, लिमिट्स एक्सटेंड होतात ना, त्याच्यानंतर तुमचे विजन्स पण ब्रॉड व्हायला चालू होतात. म्हणजे हे मी लिमिट्स एक्सटेंड आणि विजन का सांगते ना, एव्हरेस्ट बेस कॅम्पचा आत्ताचा ट्रेक करून आल्यानंतर मला नुपूर आणि अक्षयने सांगितलं की एव्हरेस्ट बेस कॅम्प झाल्यानंतर त्यांचे जे विजन्स, त्यांचे जे एम्स होते ना, त्याची कपॅसिटी, त्याच्या लिमिट्स त्या एक्सटेंड झाल्यात, त्या वाढल्यात. आधी ते जेवढं विजन बघायचे त्याच्यापेक्षा आता ते ब्रॉड विजन आणि ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये बघतात आणि त्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतात आणि त्यांना ते अचीव्ह होतंय. मीन्स दॅट वर्क्स, ऍक्च्युली वर्क्स. कस्तुरी स्वतःला कुठं बघते साधारण 10 वर्षानंतर, किंवा आत्ताचे तुझे काही फ्युचर प्लॅन समिट असतील किंवा एक्सपिडिशन असतील, तर तसं तू कुठं बघते स्वतःला? मला ऍक्च्युली आपल्या ॲज अ इंडियन आपल्याला 9,000-8,000 शिखरं क्लाइंब करता येतात. त्यातली 3 झालेली आहेत.
उरलेली जी शिखरं आहेत ती मला क्लाइंब करायची आहेत, पण आपल्या इकडं स्पॉन्सरशिपच्या अभावी ते करता येत नाही आणि त्याच्यामध्येच माझा खूप जास्त स्ट्रगल होतोय. आणखीन मग त्या स्ट्रगलमध्ये असं होतं की ओके, या सगळ्या लोकांना प्रत्येक वर्षी आपण नाही सांगू शकत ना तुम्ही पैसे गोळा करायला माझ्याकडे या किंवा हे या. पर्सनल लेवलवरती करताना एक्सरसाइजला प्रेफरन्स द्यायचा, कारण दिवसातला 7 तासांचा एक्सरसाइज करावा लागतो. मग त्याला प्रेफरन्स द्यायचा का पैसे गोळा करायला प्रेफरन्स द्यायचा, या ह्याच डायलेमामध्ये असल्यामुळं पुढचे मला खूप माउंटेन सबमिट करायचे. मला माउंट अमादाबलम पण करायचं, म्हणजे तो टेक्निकली डिफिकल्ट आहे आणि तो एव्हरेस्टच्या रूटवरच आहे. तो दिसतो पण खूप छान. दॅट इज वन ऑफ माय ड्रीम की बाकीचे 8,000 तर करायचेच आहेत, पण मला अमादाबलम करायचंय. दॅट इज वन ऑफ पॉइंट ऑफ अट्रॅक्शन टू मी. तर ते पण करायचं आहे. त्याचबरोबर मला आता कंपनीच्या ग्रोथवरती पण फोकस करायचा आहे. ग्रोथ इन द सेन्स की मला बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. मला त्यांना माउंटेनिअरिंग काय आहे आणि त्याच्यामधून तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट आणि स्वतःला कसं एक्सप्लोअर करू शकता हे पण मला त्याच्यातून त्यांना शिकवायचं आहे. त्याच्यासाठीच मी म्हणते ना की तुम्ही जर एक्सरसाइज करून प्रिपरेशन करून जर ट्रेक्सला आलात तर तुम्ही कुठेतरी स्वतःला एक्सप्लोअर करू शकाल. नाहीतर उद्या तुमचा पाय दुखतोय, मग हात दुखतोय, मग गुडघा दुखतोय, मग तुम्ही नेचर आणि स्वतःला एक्सप्लोअर करणार का दुखतोय त्याच्यावरती फोकस करणार. सो मला हे माउंटेनिअरिंग कुठेतरी हौशेची जी कामं झाली आहेत ना, आपण बघतो की बाबा कोण पण उठतं, पन्हाळ्यावर जातं, पार्ट्या करतं, परत येतं, ह्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलायचा आहे आणि त्याच्यावरती पण मला काम करायचंय. मजा आली बोलून तुझ्यासोबत. कस्तुरी ज्या पद्धतीनं त्याची ग्रोथ झाली एकंदरीत ती ज्या फॅमिलीतून येते आणि तिथं लिमिट्स मला असं वाटतंय की म्हणजे कस्तुरी बरोबर बोलल्यावर मला ह्या गोष्टीवर जास्त फोकस झाला किंवा माझ्या विचारात ही गोष्ट सारखी आलेली की बियॉन्ड लिमिट्स आहेत, काही बॉर्डरच ठेवलेली नाही आहे. प्रत्येक वेळी ते क्रॉस करून पुढे गेलेली आहेस तू आणि नवं काहीतरी केलेलं आहेस. तुझे काही प्लॅन्स असतील ते नाही झाले तर तिथं पण तू परत थांबलेली नाही आहे, तिथून पुढं कंटिन्युअसली चालत राहिले. तुझ्या एकंदरीत पुढच्या भविष्यासाठी आमच्या कटकट या चॅनलकडून तुला शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला जर कस्तुरीशी जोडून घ्यायचं असेल तर तिचं इंस्टाग्राम जे पेज आहे ते आम्ही शेअर करतोय डिस्क्रिप्शनमध्ये. आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद कस्तुरी. आणि धन्यवाद, थँक्यू सो मच. मला ऍक्च्युली होतं कसं आहे, माउंटेनिअरिंग लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि तुमच्यासारखे जे कटकट चॅनल सारखे जे मीडियम्स आहेत त्याच्यामधून मला हेल्प होते की मी लोकांपर्यंत पोहोचू शकते, मी त्यांच्यापर्यंत एक्सप्रेस होऊ शकते, मी त्यांना माझं म्हणणं सांगू शकते. त्यामुळं सगळ्यात पहिला थँक्यू तुम्हा लोकांना, कारण तुम्हाला असं वाटतं की या लोकांना लाईमलाईटमध्ये आणलं पाहिजे किंवा या लोकांनी लोकांपर्यंत पोहोचणं मस्ट आहे. तर तुमचा हा जो रिसर्च आणि स्टडी आहे त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल हॅट्स ऑफ यू. कारण मी बाकीचे पण व्हिडिओज बघतेय ना तुमच्या चॅनल्सवरती, सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी थॉटफुल. थँक्यू सो मच.